आणि हा एपिसोड सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला हे सांगतो की हा एपिसोड फार मोटिवेशनल होणार आहे. त्या एका रूममध्ये आम्ही 30-40 लोक झोपायचो 50 लोक. आणि त्यात माझा प्रॉब्लेम काय की माझी मराठी भाषा पण ॲक्सेप्टेड नाही, म्हणजे फॉरगेट अबाउट इंग्लिश. त्यावेळेस प्रचंड म्हणजे मला 20-22 विद्यापीठातून ऑफर लेटर होते, ॲडमिशन भेटलं होतं, मी 50 ठिकाणी स्कॉलरशिपला अप्लाय केलं होतं. फार छोटे. वडिलांची रिॲक्शन काय होती एवढे फेलोशिप मिळाल्यानंतर? म्हणजे मी स्वतः जेवणात ताड्या बघितल्यात माझ्या. एकलव्य इंडिया फाउंडेशन आता आपण सुरू करायचं आणि अशा मुलांना आपण पुढे आणूया ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे. हे कधी ठरलं? 80% जो समाज इथला 80-90% समजा जे म्हणतो आपण, त्याचं रिप्रेझेंटेशन किती आहे? एखादा पराजय आपल्याला खूप काही शिकवतो. हो हो. हे इलेक्शन जे हारला तुम्ही, त्यातनं शिकलं काय तुम्ही? तू काय करतो म्हणे की तू सरकारी नोकरी कर म्हणे एखादी, ते एवढं चांगलं म्हणजे इतका मुलगा हा पुढे आलेला आहे, नावाजलेला आहे, इतकं गुगलवर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, फोर्ब्सनं जी दखल घेतलेली आहे, CMने त्याचा सत्कार केलेला आहे. अशा मुलांना आता कसला त्रास होतोय? मी रिटायर्ड व्हावं आणि माझं जे लॉंग टर्म स्वप्न आहे विद्यापीठाचं, ते मी हातात घ्यावं. या सगळ्या सिस्टीममधनं काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की रिझर्वेशनची गरज आहे अजून? नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमणेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत राजू केंद्रे. राजू, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि हा एपिसोड सुरू व्हायच्या आधीच मी तुम्हाला हे सांगतो की हा एपिसोड फार मोटिवेशनल होणार आहे आणि खूप काही सांगून जाणारा, खूप काही शिकवून जाणारा असणार आहे. राजू केंद्रे कोण हे जर तुम्हाला हवं असेल तर सोपी पद्धत तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला अगदीच कळेल. पण अगदी 2 ओळीत सांगायचं तर राजू केंद्रे हे लोणारसारख्या पिंपरी खंदारे गावातल्या अतिशय बेताच्या परिस्थितीतून आलेले आहेत. फर्स्ट लर्नर आहेत ते. त्यांच्या पूर्ण घराण्यामध्ये आत्तापर्यंत कोणी शिकलं नव्हतं आणि ते अतिशय उच्च शिक्षित आहेत. ते लंडनला शिकून आलेले आहेत. भारतामधल्या फोर्ब्स इंडियानी 30 उद्योगशील मुलांची यादी केली होती, त्यामध्ये राजू यांचं नाव होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण तर मोठे होतच असतो, पण आपल्यासोबत इतरांनाही घेऊन मोठं करणारी मंडळी फार कमी असतात. तर त्यापैकी एक राजू आहे. राजू एकलव्य इंडिया फाउंडेशन चालवतात, ज्याच्यामधून आदिवासी पाड्यामधली मुलं असतात किंवा अतिशय गरीब घरामधली जी मुलं असतात ज्यांना उच्च शिक्षण परवडत नाही, अशा मुलांना हेरून वी कॅन से त्यांचं ब्रेनस्टॉर्मिंग करून त्यांना उच्च शिक्षित कसं करता येईल यासाठी काम करतात. तर मला खूप कौतुक वाटतं तुमचं स्वागत, तुम्ही वेळ दिलात याबद्दल. त्यामुळे हा एपिसोड फार महत्त्वाचा आहे. आलेल्या गेस्टचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे सांते फूड्सतर्फे हे चॉकलेट, थँक्यू सर. सांते फूड्सची चॉकलेट्स आहेत ती विदाऊट शुगर आहेत, ते शुगर नाही, गुळाची बनलेली आहेत. आणि रोस्टेड आल्मंड, डार्क चॉकलेट आणि ऑरेंज पील ह्या 3 फ्लेवर्समध्ये चॉकलेट्स आहेत. तुम्हाला आवडतील कारण हेल्दी आहेत. त्यात हर्ब्स पण आहेत. जर्मनीची मला आवडत नाहीत, पण हे भारतात, हे साताऱ्यात बनलेलं आहे. थँक्यू. सो हे तुम्हाला आवडेल. आणि हा आपल्याकडे नवीन पार्टनर आलेला आहे, अर्क ऑइल्स. अर्क ऑइल्सतर्फे हे ऑइल्स आहेत जी पारंपरिक घाण्यापासून बनवलेली आहेत, कोल्ड प्रेस पद्धतीने बनवलेली आहेत, रसायनमुक्त आहेत आणि इतर तेलांपेक्षा ही तेलं वापरायला कमी लागतात. मी वापरलेलं आहे ते तेल, त्यामुळे खूप कमी तेलामध्ये खूप उत्तम स्वयंपाक होतो. सेलिब्रेट युअर लाईफ. तो अर्क ऑइल आता आपल्याकडे आलेला आहे. सो माझी आई खुश होईल, आहे ना? बस, आई खुश झाली की आपल्याला आणि काय पाहिजे. तर सुरू करूया. तुमच्याबद्दल वाचल्यानंतर फार कुतूहल निर्माण झालं मला. आणि खरं सांगतो, मला कळे ना की या माणसाला उचकटायचं कुठून उसवायचं तुम्हाला, की कुठून सुरू करायचं. पण आपला टॉक हा इन्फॉर्मल असतो, नॉन स्क्रिप्टेड आहे. पहिला प्रश्न विचारतो की आपण खूप मोठे होतच असतो, एका पॉईंटला जातो, एका टोकावर जातो, असं वाटतं की सगळं मिळालं आपल्याला. पण तेवढ्यावर तुम्ही न थांबता तुमच्यासारख्या गरीब घरातून आलेल्या मुलांसाठी काम करायचं ठरवलं. हा ठरवण्याचा पॉईंट कधी आला होता आणि का असं ठरवलं तुम्ही? सर, सर्वप्रथम धन्यवाद. मी एवढा चांगला प्लॅटफॉर्म सुरू केला आहे आणि त्या माध्यमातून खूप क्रिएटिव्ह आणि खूप कंटेम्पररी लोकांना एंगेज करताय आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हिअर. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. प्रश्न जनरली जेव्हा ग्लोबल फंडर्स, फेलोशिप्स किंवा प्लॅटफॉर्मवर असतात तसं जनरली विचारतात की म्हणजे काय तुमचा स्टार्टिंग काय. हां, पण खरं म्हणजे एक पहिल्या पिढीतल्या किंवा ज्यांचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक भांडवल नाही, अशा प्रत्येक विद्यार्थ्याच्या, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात मला असं वाटतं की त्याचा आयुष्याचा जो जर्नी असतो तो खूप महत्त्वाचा राहतो. जसं म्हणजे एक तसे पॉईंट्स भरपूर आहेत, पण
जसं मी गावात जन्मलो, छोट्या विदर्भासारख्या ठिकाणी. विदर्भ त्यातल्या त्यात सोशो इकॉनॉमिक एक शेतकऱ्याच्या कुटुंबात, एका भटक्या समाजाच्या कुटुंबात जन्मलो. तर लहानपणापासूनचं जे लिव्ड एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स विथ पॉवर्टी किंवा अंडर रिसोर्सेस, तर ते नॅचरली तुम्हाला ग्रूम करतं. मला असं वाटतं नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुमचे लिव्ड एक्सपिरियन्स तुम्हाला बनवत असतात, तुम्हाला घडवत असतात. म्हणजे आपल्यासमोर खूप उदाहरणं आहेत, नागराज मंजुळे असतील किंवा भरपूर. तर पण काही ठराविक उदाहरणं आहेत, जसं फॉर एक्झाम्पल मी ह्या कामात का आलो किंवा का मला ह्या कामात झोकून द्यावं वाटलं. तर म्हणजे माझं सगळं शिक्षण जर बघितलं जिल्हा परिषद शाळेत, बालवाडीत, म्हणजे माझ्या अख्ख्या आयुष्याचं जर्नी, म्हणजे आज लोक कॉन्व्हेंटला 1 लाख रुपये फीस खर्च करतात. मी माझ्या विद्यार्थ्यांना किंवा जनरली माझ्यामध्ये सांगतो की मी माझ्या अख्ख्या आयुष्याचा खर्च 1 लाख रुपये नसेल शिक्षणावरचा, कारण मी पब्लिक फंडेड एज्युकेशनमध्ये शिकलो थँक्स टू अवर ॲफर्मेटिव्ह ॲक्शन आणि सिस्टम. पण माझ्या आयुष्याला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जिथं मी पुण्यात शिकायला आलो होतो. म्हणजे मी समाज कल्याणच्या हॉस्टेलला शिकलो, मी रेसिडेन्शियल स्कूल्सला शिकलो. पण 2011ला असं म्हणू शकतो की तो पॉईंट माझ्याला खूप ट्रिगर केला. म्हणजे यासाठी कुठला की मी गावाकडून म्हणजे त्यावेळेस मला 12वीत चांगले मार्क होते. CETला किती होते 12वीला? 70% होते, पण CETला मला चांगले 130 जवळपास मार्क होते. आणि त्यावेळेस MST CETला 140 मार्कावर गव्हर्नमेंट MBBS वगैरे भेटलं म्हणजे कॅटेगरीमध्ये. आणि माझ्या बॅचच्या खूप लोकांनी रिपीट केलं. मला पण खूप फोर्स करण्यात आला की रिपीट करू शकतो, MBBS होऊ शकतो. पण मला त्यावेळेस UPSC पण म्हणजे IAS पण व्हायचं होतं. आणि तर त्याचा मागचा एक उद्देश होता. म्हणजे मी काही बाकीच्या गोष्टींनी पण भारावून नव्हतं, म्हणजे खूप सारे भाषणं वगैरे असं. पण माझं एक की मी म्हणजे होतं की ते एका पोझिशनमध्ये पॉवर असते किंवा आपण एक बदल करू शकतो. आणि लहानपणापासून घरात थोडंसं भक्ती मुवमेंटचं वातावरण, तुकाराम वाचला होता. आणि नंतरच्या काळात बाबासाहेब वगैरे सगळं वाचण्यात आलं. मग ते घडवून तो नंतरचा प्रवास आहे. पण मला पुण्याला येण्याचा उद्देश होता की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणतो आपण. आणि आयुष्यात कधी म्हणजे गाव आणि जिल्ह्याच्या बाहेर पडलो नव्हतो. आणि पहिलाच प्रवास होता की आपण पुण्याचं एक आकर्षण होतं शिक्षणाच्या प्रती, की इथं जाऊन आपल्याला चांगलं शिक्षण भेटेल. आणि क्लिअर होतं की IAS व्हायचं, कलेक्टर व्हायचं आणि माझ्या आई बापासारख्या असं हजारो लाखो कुटुंबाची सेवा करायचं, असं त्यावेळेचा थॉट होता. 17-18 वर्षाचा थॉट होता. आणि म्हणून 12वीत चांगले मार्क असताना, बरे मार्क असताना, गव्हर्नमेंट नाही MBBS BDS BMS किंवा BHMS भेटलं असतं, किंवा घरच्यांचा पण तो आग्रह होता, किंवा बाहेर नातेवाईक म्हणजे ज्यांना माझ्या मार्क्समध्ये त्यांना वाटत होतं की बाबा हे काय भलतंच, ते सगळं सोडून, किंवा माझ्यासोबत खूप सारे माझ्या बॅचचे जवळपास 12-15 लोक MBBS असतील, MD असतील आत्ता, ते सगळं सोडून मी पुण्यात यायचं ठरवलं की आणि BAला ॲडमिशन घ्यायची. BA आणि BA पण त्यावेळेस मला आठवतं की फर्ग्युसनचा विंडो जो आहे, फर्ग्युसनचा विंडो 7 दिवस काहीतरी ओपन राहायचा. आणि त्यावेळेस असं ऑनलाईन काही प्रोसेस नव्हती, पेपर प्रोसेस होती. आणि ते पण माझं निघून गेलं, कारण कोणी सांगणारं नव्हतं, कोणी गाईड करणारं नव्हतं, कोणी इमिजिएट असं नव्हतं तुमच्यासारखं की बाबा हां हे इथं जाऊ शकतो, इथं बोलू शकतो. गाईडन्स नव्हता कोणाचा. तर मग बावधन सारखे माझ्या गावचे एक मित्र होते, ते MBA करायचे. तर मग ते त्यांच्याकडे जाऊन राहिलो बावधनहून, मग थोडं अपडाऊन करायचो. आणि तर ते मग फर्ग्युसन तर गेला हातातून, पण मग मॉडर्न शिवाजीनगर 5ला ॲडमिशन घेतली. आणि तर खूप लेयर्स आहेत, म्हणजे असं एक लेअर नाही. सुरुवातीला असं वाटलं फक्त आर्थिक कारण आहे, आईनं जे थोडे 8-10 हजार रुपये दिले होते, तर ते पुरणार नव्हते. पुण्यासारख्या ठिकाणी काही 2-4 महिने पुरतील, जरी 2011ची गोष्ट धरली तर. एक तर काय झालं ना की आपल्याकडं आर्ट्स आणि सायन्समध्ये म्हणजे BA, तर मग BAला एकदम शुद्र किंवा एकदम पहिला सायन्स, मग कॉमर्स, मग त्यांना मिळत नाही ते सगळे आर्ट्सला येतात. करेक्ट. तर मग ते म्हणलं की मला पण नाही, आता जगातले विद्यापीठ ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड हे काही BSc याच्यामुळे ओळखलं, आर्ट्समुळेच ओळखलं. पण ते आपल्याकडं ते आहे माइंडसेट. आणि मला खूप त्रास झाला. म्हणजे मला आठवतं काही एका हॉस्टेलला मी गेलो, नाव नाही घेत तिथं, त्यांनी मला असं हाकलून लावलं हॉस्टेलमधून की अरे बाबा तू BA करतोय म्हणे आणि तुला कुठून ॲडमिशन द्यायची आम्ही. मला ते म्हणजे आहेत ते 1-2 प्रसंग की ते. आणि मी पूर्ण फिरलो, पुणे पूर्ण फिरलो मी, कोरेगाव पार्कपासून जिथं जिथं समाज कल्याणची गोष्ट. मी समाज कल्याणला शिकलो 10वी-12वी. आणि मग मला माहीत होतं की बाबा हे आपलं द्वार आहे, तिथं आपल्याला मिळेल हॉस्टेलमध्ये. आणि तर मग मी प्रयत्न केले
पण नाही झालं शेवटी, कारण की काहींचा होतं किंवा तुझं BSc पाहिजे होतं किंवा तुझं हे पाहिजे होतं, त्यांचे काहीतरी सेट क्रायटेरिया असतं, कॅटेगरीचे क्रायटेरिया असतात 1-2%, ते नाहीच भेटलं शेवटी. किंवा मी माझ्याकडून मला जेवढं माहीत होतं तेवढा मी प्रयत्न करू शकलो, कदाचित भरपूर सारे ऑप्शन होते. ठीक आहे, पण फॅक्ट होती की नाही मिळालं. मग आणि मग मी सर्व मग मी BPO त्यावेळेस खूप 2011-12चा काळ BPOचा खूप कॉल सेंटरचा खूप आला होता. हां, आणि त्यात माझा प्रॉब्लेम काय की माझी मराठी भाषा पण ॲक्सेप्टेड नाही, म्हणजे फॉरगेट अबाउट इंग्लिश. तर त्यावेळेस माझं मराठी म्हणजे पुणेरी मराठी, सांस्कृतिक मराठी, किंवा मी एक धडना मी वराडाचा म्हणजे बुलढाणा, मी बाउंड्रीवरचा, म्हणजे माझा जिल्हा तालुका लोणार हा मराठवाड्याला लागून आहे, तर माझं सगळं हायब्रिड. आणि मग ते तुराट्या फराट्या, तर ते मला खूप आयलेनेटेड वाटलं, म्हणजे ते खूप मला असं वाटलं की यार हे माझ्यासाठी नाही. अच्छा, म्हणजे हा स्पेसच माझ्यासाठी नाही. आणि ते कल्चरच खूप शॉकिंग होतं. मुलं मुली बोलत आहेत एकमेकांशी, कोणी बाहेर सिगरेट पित आहे, म्हणजे ते माझ्यासाठी खूप हे होतं, म्हणजे नवीन माझ्यासाठी नवीनच सांस्कृतिक जग होतं. ते नंतरच्या काळात मला कळालं. म्हणजे पहिले मला आर्थिकच प्रॉब्लेम वाटला, पण नंतर मग माझी भाषा, माझं नेटवर्क, मी कोणासोबत उठतो बसतोय, वर्गात कोणाशी बोलतोय, माझा तो कॉन्फिडन्स, जरी एक चांगली मार्क घेऊन मी आलो, ते सगळे लेयर्सना मला असं वाटतं की मला पुण्यातून बाहेर जाण्यास प्रवृत्त केलं. पण मग UPSCचं काय झालं पुढे? हां, UPSCचं इंटरेस्टिंगली आज मी अभिमानानं नाही म्हणा, पण एक समाधान आहे की बदललं, मी ते कंटिन्यू नाही केलं. आणि फॉर्च्युनेटली आता ते म्हणतात ना कधी कधी की काही गोष्टी आयुष्यात न झालेल्या, म्हणजे पण माझ्या आयुष्यात, पण माझ्या आयुष्यात त्याचा तोटा पण झाला भरपूर झाला, जसं मी पुढे सांगितलं असतो मला माझ्या डिग्रीचा काय तोटे झाले. पण सर त्याच्यानंतर ना की मी थोडं फिरत होतो एक 6 महिने वर्षभर, ड्रॉपआउट झालो मी. म्हणजे लगेच मग मी काय केलं की 6 महिन्यात माझी ॲडमिशन काढली, कारण की मला पर्याय नव्हता, आर्थिक गोष्टी नाही, आणि नाही माझी घरची परिस्थिती नव्हती की एवढे मला ते सपोर्ट करायचे. मी प्रयत्न केले, मी BPOला काम करायचा प्रयत्न केला, मी ट्रेनिंग पण केलं महिनाभर, पण ते पण मला नाही जमलं. माझी भाषा, मग ते भाषेमुळे किंवा माझ्या त्याच्यामुळे ते मग ते मॅनेजर वगैरे बोलायचे की यार तुझं काय कम्युनिकेशन स्किल वगैरे, ते सगळ्याच अडचणी होत्या. मग मी ते सोडलं आणि मग मी परत काही मग तोपर्यंत UPSC सोडलं नव्हतं. मग मी काहीतरी तयारी करत होतो. मला आठवतं आहे, तर हे मी कुठे बोललो नाही कदाचित, पण मी माझ्या मित्रांसोबत बोलतो आहे की मला सेकंड इयर फर्स्ट इयरला असताना माझे मित्र होते, जे माझे रूममेट होते ना, ते MBA आणि बाकीचे, तर त्यांच्यासोबत मी PSI ST त्यावेळेस कॉमन निघायचं. त्यावेळेस मला वाटतं RR वगैरे, होम मिनिस्टर वगैरे होते, त्यावेळेस मोठी भरती निघाली होती. आणि मी फर्स्ट का सेकंड इयरला असताना फॉर्म भरला होता, आणि त्याचा कट ऑफमध्ये मी पास झालो होतो. म्हणजे असंच डिग्री त्याचं लाईफ इयर म्हणून असंच खोटं म्हणजे लिहून की बाबा फॉर्म भरा, म्हणलं बघ आपल्याला टेस्ट करा आपण किती, तर मी त्यात पास झालो होतो. तर मला ते जरा मोटिवेशन भेटलं की यार आपण करू शकतोय थोडंसं जरा. पण नंतर ते माझं ते चक्रव्यूह कळला नाही स्पर्धा, म्हणजे बरोबर मी त्या चक्रव्यूहामध्ये अडकलो नाही, जरी मी ती परीक्षा पास झालो. पण फॉर्च्युनेटली त्या काळात मला, म्हणजे तसंही माझं मग मी ॲडमिशन मुक्त विद्यापीठात शिफ्ट केली. म्हटलं वर्ष वाया गेल्यापेक्षा 6 महिने माझ्याकडे बाकी होते, 6 महिन्याचं मग झालं का. आणि त्यावेळेस BA पब्लिक सर्व्हिसेस नावाचा कोर्स होता चाणक्य मंडलचा, आणि नवीनच लॉन्च केला होता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठासोबत. आणि मग तोपर्यंत माझं होतं की बाबा आपण UPSC करू. आणि तो BA पब्लिक सर्व्हिसेस कोर्स तुम्हाला माहीत असेल की तो UPSC किंवा MPSC साठी बनवलेला आहे. म्हटलं यार डिग्री तर आपल्याला राहील, आणि त्यावेळेस असा थॉट होता की डिग्री फक्त स्पर्धा परीक्षेसाठी घ्यायची आपल्याला. ते मी एनरोल केलं, आणि त्याच काळात मला तो एक थॉट होता माझा इंटरनल किंवा आपल्याला करायचं नाही. माझं हे नव्हतं की बाबा मला काही पोझिशन किंवा लाल दिव्याची गाडी वगैरे, मला थोडाफार ते सुप्त होतं की बाबा मी जे वाचलं आहे किंवा जे भोगलं आहे ते मला काहीतरी पेबॅक लोकांसाठी आपण काहीतरी, तेवढी क्लॅरिटी नसताना पण थोडंफार की जे करायचं ते आपण पोझिशन आपल्या लोकांसाठी कशी यूज करता येईल, असं ते थोडी क्लॅरिटी 18-19 आणि मग मी पुण्यातून बाहेर पडलो एक 6 महिन्यात. आणि त्याच काळात मला हे माहीत पडलं की मेळघाट मित्र मैत्री नावाची एक ग्रुप आहे, जे मेळघाटसारख्या आदिवासी भागात, कुपोषणग्रस्त भागात एक मेडिकल व्हॉलेंटियर्सच्या सहाय्यानं धडक मोहीम नावाचा उपक्रम राबवतात, जिथं पावसाळ्यात म्हणजे जून जुलै ते पुढच्या एक 3-4 महिने तिथं टीम जाऊन व्हॉलेंटिअरिंग करते आणि तिथे अवेअरनेस करते, मेडिकल पॅरामेडिकल व्हॉलेंटिअर्सच्या सहाय्याने मदत करते. म्हणजे तो वन ऑफ द हॉटस्पॉट आहे कुपोषणचा. म्हणजे आणि त्या काळात खूप चाइल्ड मोर्टॅलिटी रेट 60च्या आसपास होता मधल्या काळात. आणि म्हणजे ठराविक जे रिजन आहेत, कालाहंडी असेल ओडिसामधलं किंवा मेळघाट किंवा,
तर ते आजही तिथे भरपूर सारे अडचणी, कारण मी आजही तिथे काम करतो किंवा एकलव्याच्या माध्यमातून काम करतो. तर तिथे मला जायची संधी भेटली व्हॉलेंटियर म्हणून 2 आठवड्यासाठी. पण ही कोणाच्या ओळखीनं? हे मेळघाट मित्र. बातम्या त्यावेळेस ते यायचं सकाळला, त्यांची यायचं किंवा लोकमतला यायचं, वाचून. तर गेलो मी 1-2 आठवडे व्हॉलेंटिअरिंग केलं. आणि ते माझ्या गावापासून हार्डली 250-300 किलोमीटर, म्हणजे अमरावतीचा जो सातपुडा भाग आहे. तर मग मला ते शॉकिंग, यार मला थोडं ते यार मी कलेक्टर व्हायला निघालो, म्हणजे मला स्वप्न आहे उराशी. आणि मला असं वाटतं की इथंच म्हणजे माझ्यासमोर 1-2 बच्चो गेले, म्हणजे कारण की ते त्याच्यात पण खूप प्लेयर आहेत, म्हणजे नॉट ॲक्सेसिबिलिटी, प्रायमरी हेल्थ सेंटर, डॉक्टर्स, सुपरस्टिशन्स, खूप लेअर आहेत त्याच्यात. ते खूप हे करायला लागलं की यार इथं एवढ्या अडचणी आहेत, आणि म्हणजे तिथं ना रोड्स कनेक्टिव्हिटी, ना इलेक्ट्रिसिटी कनेक्टिव्हिटी. आजही मी आत्ता 2 आठवड्यापूर्वी मेळघाटातून आलो, आजही इलेक्ट्रिसिटीचे आमचं आश्रमशाळेत काम चालतं, नाही आहे कनेक्टिव्हिटी. म्हणजे थोडा प्रोग्रेस झाला आहे, पण तेवढ्या पद्धतीने नाही आहे, म्हणजे जेव्हा आपण बाहेर बघतो. तर ते त्यावेळेस मला खूप ट्रिगर केलं की यार मला नाही, म्हणजे आपण एवढ्या मोठं स्वप्न बघतोय आणि इथं माझ्या घरात म्हणजे शेजारीच एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, खूपच आहे. म्हणजे शाळेत शाळा उघडत नाही आहेत, शिक्षक येत नाही आहेत, आश्रमशाळेमध्ये जेवणात, म्हणजे मी स्वतः जेवणात ताड्या बघितल्यात माझ्या हॉस्टेलला असताना. म्हणजे आमच्या हॉस्टेलला ते कॉमन आहे सगळे, आजही त्या गोष्टी घडतात. म्हणजे तर ते सगळं म्हणजे भारावून जाणार होतं माझ्यासाठी इन टर्म्स ऑफ माझं. एका पॉईंटला मला असं वाटतं तो साक्षात्कार होता. हां, साक्षात. म्हणजे तर ते मला ते खूप म्हणजे त्यावेळेस काही असं सोल्युशन नव्हतं माझ्याकडे, काही क्लिअरिटी नव्हती किंवा. पण मला ते क्वेश्चन की यार आपण मग सगळ्या सिस्टमवरच मग ते आपण म्हणतो ना की सगळंच निगेटिव्ह वाटलं की सगळे. मग ते माझं जे आहे रे नाही रे वर्गासारखं भूमिका, यार सगळे लोक AC मधून धोरणं बनवतात आणि ग्राउंडला असं आहे, कलेक्टर इथं पण आहे, मग ग्राउंडला म्हणजे मग ते सगळे प्रश्न पडायला. करेक्ट. आणि मग त्याच काळात मधुकर माने म्हणून एक कॉर्डिनेटर होते मेळघाट मित्रचे, ते खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी स्वतः MSW केलेलं होतं कर्वे इन्स्टिट्यूटला, बहुतेक कर्वेलाच किंवा साताऱ्याला केलं. तर ते तिथं कॉर्डिनेटर होते. आणि मग मी त्यांना रिक्वेस्ट केलं की दादा मी 2 आठवडे काम केले आणि तसंही मी मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतली, तर तुम्हाला जर माझं काम आवडलं असेल तर मी हे 1 महिना कंटिन्यू करतो, म्हणजे जोपर्यंत मी कंटिन्यू केलं महिनाभर. आणि मग परत मी वापस आलो, महिनाभर मी व्हॉलेंटिअरिंग केलं. आणि मग त्यांना मी परत विचारलं की तुम्हाला जर माझं काम आवडलं, मी त्यांना रिपोर्ट केला. आणि मग त्यांना आवडलं की बाबा हा चौकस आहे, म्हणजे क्रिटिकली विचार करतोय काही गोष्टींचा. मी प्रश्न पण विचारायचो खूप सारे, हे असं काय. त्या वयात मग जास्त प्रश्न पडतात, मी विचारायचो. आणि मग त्यांना वाटलं की हा काम करू शकतो. आणि मग वय 19 मी यंगेस्ट व्हॉलेंटियर म्हणतात त्यांच्या टीममधला आणि टीम मेंबर. त्यांनी मला ती संधी दिली त्यावेळेस. म्हणजे त्यांना मी विचारलं की बाबा मी मुक्त विद्यापीठात 1 वर्ष आलं, माझ्याकडे 2 वर्ष आहेत अजून, तर मी ग्राउंडला जाऊन काम करू का. आणि मग मी तिथं 2 वर्ष ग्राउंडला, मग त्यांनी मला संधी दिली. आणि 2 वर्ष मग मी मेळघाट मित्रामध्ये काम केलं. मध्ये बरेच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आपण समजा इथं बोलायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण त्या 2 वर्षांनी मला सामाजिक कामातलं जे म्हणतो किंवा डेव्हलपमेंट स्पेसमधलं ते माझं फाउंडेशन तयार केलं. आणि मग नॅचरली म्हणून आपसुकच ते UPSCचं गळून पडलं. बरोबर. त्याला काय असं वेगळं नाही लागलं. म्हणजे आज ते व्यसन मानलं जातं, चक्रव्यूह लागतो, त्यातून बाहेर पडायला खूप लोकांना मी बघतो. माझं ते कदाचित ह्या कामामुळे नॅचरली गळून पडलं. आणि मग माझा जो सगळा फोकस मग वेगवेगळे सोशल बायोग्राफीज वाचणे किंवा लिटरेचर वाचणे. तिथं लायब्ररी पण होती आमची छोटीशी. तिथं नेटवर्क नव्हतं, चांगली गोष्ट. म्हणजे मी अशा काळात की बाबा आताच्या काळात मोबाईल आज बघतो तर मोबाईल आपल्याकडून नाही सुटत, पण त्यावेळेस नेटवर्क नव्हतं. मग मी खूप प्रचंड 200 पुस्तकं वाचले असले त्या काळात. आणि प्रचंड वाचन केलं. म्हणजे मला आठवतंय माझ्यावर एका पुस्तकाचा खूप पगडा, म्हणजे एक पुस्तक आहे जगबद्दल घालून निघावं, एकनाथ आव्हाड म्हणून आहेत मराठवाड्यात. त्यांनी मानवी हक्क अभियान म्हणून खूप मोठं काम केलं गायरान चळवळीचं. तर त्यावेळेसपर्यंत माझं असं तो पण एक म्हणजे अँटी कास्टचा जो ॲप्रोच आहे, तर ते बाबासाहेब मी नंतर वाचले, म्हणजे मी 30ला गेल्यानंतर वगैरे. पण ते पुस्तक वाचल्यानंतर मला खूप कळलं की कारण की त्यांनी खूप बारीक बारीक गोष्टी सांगितल्या. पण या सगळ्या प्रवासामध्ये मला लक्षात आलं की तू मेळघाटामध्ये काम करायला लागला तुम्ही, पण ते करत असताना आपणही मोठं व्हायला पाहिजे, कारण आपली सुद्धा ग्रोथ आपण बघायला लागते की आता आपण काय करतोय, पुढे आपल्याला काय करायचंय.
कारण आपण जर मोठे झालो तर आपण त्यांना मोठं करू शकतो. मग यामध्ये तुम्ही तुमची ग्रोथ कशी साधलीत? जी लंडनला तुम्ही गेला, हळूहळू तुम्ही फेलोशिप मिळवली, हे कसं साधलं मग? तुमच्या प्रश्नाचं उत्तर सर असं आहे की मला अजूनही म्हणजे मी खूप गोष्टी कॉम्प्रोमाइज पण केल्यात. म्हणजे इन टर्म्स ऑफ म्हणजे मला आजही PhD, मी त्या प्रश्नाकडे येतोच, पण मला आजही PhD समजा मी ऑक्सफर्डच्या विद्यापीठांसोबत बोलतो आहे किंवा मला आज माझं प्रोफाईल चांगलं आहे की मला कोणीही PhD वगैरे देईल, स्कॉलरशिप पण देईल किंवा वेगवेगळ्या, पण मी कामासाठी का होईना ते आत्ता थोडं बाजूला ठेवतो आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की मला नेहमीच म्हणजे मी म्हणजे जयपाल सिंग मुंडा असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा भाऊसाहेब देशमुख असतील, ह्या लोकांनी त्या काळात 100 वर्षापूर्वी विदेशात शिकले. तिघं पण ज्या स्टोरी एकाच कंटेम्पररी काळातले, ते तिघंही त्यांच्या समाजव्यवस्थेसाठी त्यावेळेस झटले. त्यांचं जर जर्नी बघितलं, त्यांनी त्यांचं शिक्षण पेबॅक म्हणून वापरलं. बरोबर. आणि ते पण तिघंही UK मध्ये शिकले. आणि माझ्या मनात ते नेहमीच होतं की बाबा आपल्याला जे आपण जे शिकू, म्हणजे अल्टिमेटली मी आजही विचारतच असतो की मी जे करेल ते मला नाही तर मला जे अपडेट करेल ते मी समाजासाठी कसं वापरू शकतो. बरोबर. किंवा समाजासाठीच्या पुढच्या 5, 10, 20 वर्षाच्या ज्या गोष्टीवर मला काम करायचं आहे ते मला कसं ग्रूम करेल, मला जसा अप्रोच आहे. म्हणून मी म्हणजे मला असं वाटतं की मी पहिले तो विचार करतो, नॅचरली मग माझ्यात ते येतं. करेक्ट. म्हणजे मी लंडनला जायचं थोडा म्हणजे मी लंडनला पण जायच्या वेळेस म्हणजे मला आठवतं की मी टाटायला असताना मी 2 एक्सचेंज प्रोग्रामला अप्लाय केलं होतं. फॉरेन एक्सचेंज प्रोग्राम असतात की सेमिस्टर, दोन्हीला मी रिजेक्ट झालो होतो. तर कदाचित इंग्रजीचा प्रॉब्लेम किंवा माझं तेवढं अकॅडमिक क्रेडेन्शियल्स नव्हतं, कदाचित असं काही वेगवेगळे कारणे असू शकतात. ते नंतरच्या काळात त्याचे म्हणजे कारण की सिटी एकच असते त्याजवळ. मग ते माझ्या मनात होतं की यार आपण नाही याच्यासाठी बनलेलो नाही आहेत का. माझे काही मित्र होते की नाही बाबा तू एवढं काम केलं आहे ग्राउंडला किंवा हे तुझ्याकडे एवढं आहे लिहिण्यासारखं बोलण्यासारखं, तू ट्राय करायला हवं. त्यांनी पण एवढा विचार नव्हता केला की स्कॉलरशिप वगैरे होईल का नाही माहीत नाही, पण तू किमान ट्राय करायला हवं. म्हणून मी एक 18-19 पहिल्यांदा 19-20ला पहिल्यांदा थॉट दिला की आपण करू शकतो, बरं करायला हवं. आणि मग 20-21ला जरा फुल फ्लेज प्रयत्न करायला सुरुवात केली. त्यावेळेस प्रचंड म्हणजे मला 20-22 विद्यापीठातून ऑफर लेटर होते, ॲडमिशन भेटलं होतं. मी 50 ठिकाणी स्कॉलरशिपला अप्लाय केलं होतं. भरपूर ठिकाणून 95% केसमध्ये रिजेक्शनच होतं. मी ते आनंद महिंद्रापासून किंवा ते सोनू सूद फाउंडेशन असं प्रचंड लोकांना लिहून बघितलं किंवा मला जायचं होतं. म्हणजे बाबा मला एक चांगलं शिक्षण ग्लोबल एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन मला कारण की मी भारतात तोपर्यंत 17 ते 21 एक बऱ्यापैकी काम केलं होतं. आणि भारतातल्या बऱ्यापैकी ज्या चांगल्या संस्था आहे, IIT असेल, IIM असेल, टाटा असेल, अजिंक्य असेल, इथं आमचे विद्यार्थी पोहोचले होते. आमचा नेक्स्ट टप्पा होता की आता ग्लोबल पातळीवर आपण जावं. कारण की मी टाटाला गेलो म्हणून मला ते ओरिएंटेशन भेटलं, म्हणून मी ते करू शकलो. बरोबर. कदाचित मी ग्लोबलला जाईल तर मला ते ओरिएंटेशन भेटलं आणि जे आज आम्ही 3 वर्षात अचीव्ह केलं. आमचे 20-25 विद्यार्थी ग्लोबलला जाऊन शिकलेत किंवा तर तेच मला तोच अप्रोच होता. पण मग ते तिथे पण खूप अडचणी होत्या. म्हणजे माझं ते मी सांगितलं मुक्त विद्यापीठाच्या डिग्रीने मला खूप त्रास झाला. म्हणजे माझी इच्छा होती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किंवा ऑक्सफर्ड सारख्या ठिकाणी शिकायची, पण त्या डिग्रीमुळे नाही शक्य झालं मला. पण फॉर्च्युनेटली मला शेवनिंग म्हणजे माझ्या कामामुळे किंवा माझं जे सगळं 10 वर्षाचं थोडंफार मेळघाटपासून काम होतं ते मी पिच करू शकलो, नीट मांडू शकलो. आणि त्याच्यावर मग स्कॉलरशिप. हे जे फंडिंग झालं, स्कॉलरशिप मिळाली, ती कोणाची मिळाली? शेवटी टाटाची नाही, हे शेवनिंग स्कॉलरशिप आहे. शेवनिंग स्कॉलरशिप, फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट ऑफिस, UK गव्हर्नमेंटची वन ऑफ द प्रेस्टिजियस स्कॉलरशिप मांडली जाते. म्हणजे किती स्कॉलरशिप होती ती जवळपास 45,000 पाऊंड म्हणजे 45 लाखाची. 45 लाखाची स्कॉलरशिप होती. हो. मी नेहमी सांगतो आमच्या विद्यार्थ्यांना की त्या दिवशी CM सरांसमोर बोललो की माझ्या म्हणजे शिक्षणात काय ताकद असते की माझ्या आईबापाचं अख्ख्या हयातीचं म्हणजे माझ्या बापांनी शेती म्हणजे ते तुम्हाला सांग माझ्या आईचं वय 7 होतं, बाबाचं वय 9 होतं. त्या वयात त्यांनी लग्न केलं. आणि त्यावेळेस दोघंही मग शाळा म्हणजे प्रायमरीपासून सोडून दिली. आई 7व्या वर्षीच नांदायला आली आणि बाबांनी 10व्या वर्षी शेती सुरू केली. 10 ते आज त्यांचं वय समजा जवळपास 60 आहे. तर 50 वर्ष त्यांनी शेतीत घातले, 5 दशकं. त्यांना शेतीचं जेवढं आउटकम असेल सगळं ते जर गणित सगळं करून किंवा ते हिशोब ते सगळा मतलब काय ते इन्फ्लेशन वगैरे हिशोब लावून जरी पकडला तरी ते 50 लाख जाणार नाही. ते मी एका वर्षाच्या स्कॉलरशिपमध्ये मिळू शकलो. म्हणजे आता जी जर्मनची फेलोशिप आहे ती पण
त्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे ते आता आकडेवारी सांगायला नको, पण तर सांगायचं तात्पर्य किती शिक्षणात ताकद आहे. विचारतो मी, एक मिनिट, हँग ऑन. पैशाचा मोह प्रत्येकाला पडतो, कारण आपण गरिबीत दिवस काढलेले असतात, खूप सॅक्रिफायसेस केले, जसं तुम्ही सांगितलं. जेव्हा ही फेलोशिप मिळाली तेव्हा आता आपण आपल्या घरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी वापरावेत हे जास्तीत जास्त, असं जनरली लोकांना वाटतं. आता पैसे आले, आता आपण ह्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्यासाठी करूया, असं पैशाचा कधी मोह झाला नाही? नाही, एक हे की रिसोर्सेस, मला असं वाटतं ना की ते मिनिमलिझम म्हणतो ना आपण, काय मिनिमलिस्ट लाईफ, की आपल्या गरजा काय आहेत, म्हणजे माझ्या गरजा काय आहेत, किंवा मी एक आहे की मी मॅकबुक वापरतो, कारण की ती माझी क्रिएटिव्ह, माझं इन्व्हेस्टमेंट आहे, ती मी 4 वर्षापासून वापरतो, एक वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्याचे एक लिमिटेशन्स आहेत, म्हणजे त्याचं आहे की मला की फार एकदम 4 व्हीलर किंवा एकदम चांगला बंगला, माझ्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्या मी वापरतो. म्हणजे आजही जर्मनीत मी फेलोशिप करतोय, आम्हाला आम्ही दोघंही, माझे पार्टनर आणि मी सोबत राहतो, तर जेवढे आमचे आहेत तेवढे आहेत. म्हणजे माझ्या घरच्यांचं पण काय आहे की त्यांच्या तर माझ्यापेक्षा पण फार छोटे. वडिलांची रिॲक्शन काय होती एवढे फेलोशिप मिळाल्यानंतर? त्यांना तर अजूनही म्हणजे कुठे ते त्यांना असं वाटतं की लंडन देश वाटतो त्यांना, की त्यांना UK, त्यांना तर म्हणजे ते त्यांचं की त्यांना एवढंच आहे की त्यावेळेस खासदार, आमदार, मंत्री घरी आले, मग त्यांना सोडलं काहीतरी मोठं भेटलं, मग मीडियावाले भरपूर घरी आले, खूप मीडिया त्यावेळेस, खूपच मीडिया, इंग्लिश मराठी मीडिया, त्यावेळेस त्यांना कळलं की काहीतरी म्हणजे मोठं केलं आहे पोरानं. त्याच्या अगोदरच्या वर्षीपर्यंत ते म्हणायचे मला, तू काय करतो म्हणे, की तू सरकारी नोकरी कर म्हणे एखादी, ते एवढं चांगलं, म्हणजे त्या हुशार वाटायचं पहिल्यापासून. ते म्हणे यार तू ते त्यांचं ते अप्रोच, कुठल्याही आई बाबाचा आहे अप्रोच, म्हणजे ते आपला धनगर समाजाचा IPS झाला की म्हणजे आपल्या कुठल्याही पालकांना वाटतं की बाबा तू कारकुनी कर, नोकरी कर, पण कारकुनी चौकटी लाईफ कर, सेटल हो, विषय संपला. पण त्याच्यानंतर त्यांनी कधीच नाही बोललं मला, कारण की त्यांना ते जाणवलं. माझ्या घराच्या आजूबाजूला 10-1 विद्यार्थी बाहेर पडले आमच्या एकलव्यामुळं, तर मग त्यांना ते वाटलं की नाही काहीतरी करतोय. तिथं येतो परत मी. आई 7 वर्षाची असताना इकडे आली, वडील 10 वर्षाचे होताना तुमचं लग्न झालं, आणि मग शेती करायला लागली. तुमच्यावर कोणाचा जास्त प्रभाव आहे? दोघांचा आहे, म्हणजे दोघांच्या असतं, आई वडिलांचा असतोच, पण जवळचं कोण आहे? दोघांचं, माझी आई नाही का कडक आहे, माझ्या आईने खूप मारलंय मला लहानपणी. हो, म्हणजे ते जर ना आता ते छोट्यापासून सांगतो, माझा चुलत भाऊ होता, तो मी एकाच हॉस्टेलला होतो, माझा ज्युनियर होता बुलढाण्यात. बरं. तर आमचं नाही का ह्या रूमपेक्षा डबल रूम, त्या एका रूममध्ये आम्ही 30-40 लोक झोपायचो, 50 लोक, 3 वर्ष असं झोपलो. 30-40 लोक? हां, म्हणजे ते चाळीसारखंच एकदम, चाळीपेक्षा महिन्याचं मुंबईत बघतो ऐकतो ना, तर आमचं काय कपाट राहायचं एवढं, आणि त्या कपाटीचं आमची चादर तेवढं आमचं रूम, शेजारी एक कपाट, अशा एवढ्या रूममध्ये 10 लोक झोपायचं. तर माझ्या आईनं मला खूप मारलं, बदललंय लहानपणी, सगळ्यांना आणलं, बेलनानं आणलंय, सगळं फेकू काय ते त्याचा मला पुढे फायदा. माझ्यासोबत माझा चुलत भाऊ आला, तो 6 महिन्यात पळून आला. त्याचं कारण होतं त्याला तिथं करमत नव्हतं. अच्छा, इकडे करमत? हां, मग तो गावात राहायचा, तो थोडा लाडाचा होता समजा. मला माहिती मी घरी गेलो होतो पण बदलणार. पण माझ्या आईचं एक उदाहरण आहे ना, माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. कारण की आईचे एक टीचर मला भेटले होते लहानपणी, की ते कोणाचे? आईचे टीचर लहानपणी भेटले होते. तुझी आई जर शिकली असती म्हणे तर आज काहीतरी त्यावेळेस टीचर झाली असती किंवा नर्स झाली असती. माझी आई वर्गात हुशार होती त्यावेळेस, आई. तर ते आणि आईला शिक्षणाचं महत्त्व आम्ही दोघा भावांना त्याने शिकवलं. माझ्या भावाला पण खूप त्याने हेलपाटे मारले, पण तो तिथं गावाकडे महिना त्याला शिकवलं. तो आता एक सिक्युरिटी जॉबमध्ये काम करतो. पण तर ते मला नेहमी राहायला, मी काय करायचो, गादीत आमचं राहायचं चादरी, मी गादी अंगावर घ्यायचो, रात्री रडायचो. मी पहिले खूप महिने रडलो, पण कोणाला सांगितलं नाही. सगळ्यांच्या आपल्या स्टोऱ्या आहेत पोरांच्या, पण रडायचो. म्हणलं मला ते घरी गेलो की म्हणजे, पण पहिले वर्षातून अशा आई थोडंसं त्या हे घेऊन यायचे आम्हाला, काय ते शंकरपाळे, चकल्या वगैरे, किंवा पोराला करमते. ते आईचा ती कॉर्नर आहे आजही. माझी आई नाही का, माझ्या आयुष्यात मला जमिनीवर ठेवणारे फार ठराविक लोक आहेत, की माझी आई त्यातली. म्हणजे आजही तिला काय असलं ना, ती तोंड म्हणजे अडाणी जरी असली, म्हणजे तिला जरी बाहेरचं एवढं हे नसलं, पण तरी ती, परवा दिवशी मी तुला म्हणलो की आई CMच्या हस्ते अवॉर्ड भेटतोय, सॉरी मी तुला सांगितलं नाही अगोदर, कारण मला पण त्यांनी लेट सांगितलं, तू येतेस का? नाही भेटेल म्हणे पुढे भरपूर, मला तब्येत ठीक नाही, तू जा. ते तसं तिचं आहे, म्हणजे ते आहे. आणि बाबांचं कसं आहे ना, बाबांचं कोण मी एक गोष्टी शकतो की कष्टाळू प्रवृत्ती. म्हणजे शेती जर गेली ना, आमच्याकडे शेती आहे चांगली. विदर्भातली शेती काय किती जर एकर असली तरी
पण ते प्रत्येक शेतीचा कोपरा जे आहे ना, म्हणजे एकदम गवत काय असेल ते सगळं बारीक एकदम मायक्रो जे असतं ना, म्हणजे मग कदाचित मी माझ्या कामात करू शकलो अजून खूप चांगलं काम करू शकतो. म्हणजे तर ते त्या बाबतीत खूप पॅशनेट माणूस आहे. म्हणजे त्याच्यात आउटकम नाही आहे, सिस्टमिक बॅरियर्स आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण ते शेतीच्या बाबतीत खूप पॅशनेट, म्हणजे आजही जागलीवर असतात. ते दोन्ही कोण शिकण्यासारखं आहे. ओके, कमिंग बॅक टू फेलोशिप मिळाली लंडनला जायची आणि मग शिक्षण झालं, तुम्ही परत आलात. एकलव्य इंडिया फाउंडेशन आता आपण सुरू करायचं आणि अशा मुलांना आपण पुढे आणूया ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे. हे कधी ठरलं? नाही, ते सर अगोदर ते मी पुण्याचा प्रसंग सांगितला ना तुम्हाला, मेळघाटाचा. हां, पण पुण्याचा म्हणजे मी सांगितलं ना की ते लेअर सगळेच ते टप्पे आहेत. म्हणजे पुण्यातून मी ड्रॉपआउट झालो, त्याच्या मागे जे कारणं होते, लॅक ऑफ मेंटरशिप, गायडन्स नाही, अवेअरनेस नाही आहे. जसं मला फर्ग्युसन कॉलेज लेट माहीत पडलं, किंवा मग स्कॉलरशिप सिस्टम नाही, अकोमोडेशन नाही आहे, फूड नाही आहे, या सगळे जे लेयर्स आहेत, हे लेयर्स घेऊनच आम्ही पुढे काम करायला ठरवलं की असं काहीतरी असायला पाहिजे सिस्टम मेकॅनिझम, जिथं पोरांना आपण बेसिक माहिती देऊ, ट्रेन देऊ. आता ते हळूहळू बिल्डअप होत गेलं. एकलव्य पण आम्ही सुरुवातीला जसं मेंटरिंग केलं, नंतर आता आम्ही उदाहरणार्थ स्कॉलरशिप पण देऊ शकतो, एवढ्या लेवलला पर्यंत पोहोचलो. तर ते एक आहे. मग मेळघाटचं पण काम जे बघितलं आहे, मग ते क्लिअर झालं की आपल्याला इकडं ग्राउंडलाच काम करायचं, विदर्भातच काम करायचं. आणि तर मी लंडनला वापस आल्यानंतर आम्ही ग्लोबल स्कॉलर सुरू केला. त्याच्या अगोदर एकलव्य 2017ला सुरू झालं होतं. एकलव्य 2017 सुरू झालं होतं, जेव्हा मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट केलं. टीसला पण जेव्हा मी गेलो होतो सर, म्हणजे मेळघाटातूून, तर टीसचा पण एक महत्त्वाचा प्रवास आहे माझ्या आयुष्यात. तिथे गेल्यानंतर पण मला असं वाटतं की मग मी रुरल डेव्हलपमेंट शिकायला गेलो, सोशल वर्क, रुरल डेव्हलपमेंट. टाटा इन्स्टिट्यूट इज वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूशन आशियामधलं, सोशल सायन्समधलं, सोशल वर्कमधलं. तर रुरल डेव्हलपमेंट शिकायला गेलो तर मला मुंबईचे लोक दिसायचे, मला दिल्लीचे लोक दिसायचे, मला चेन्नई बेंगलोरचे लोक दिसायचे, पण मराठवाड्यातला, विदर्भातला, ग्रामीण महाराष्ट्रातला विद्यार्थी दिसत. म्हटलं कोर्स रुरल ग्रामीण विकासाचा आहे, करेक्ट, पण कुठे शेतकऱ्याचे पोरं फार ठराविक दिसत आहेत, किंवा ग्रामीण भागातले फार ठराविक, म्हणजे ते पण ॲफर्मेटिव्ह ॲक्शनमुळे आहेत समजा तिथं. तर मग ते मला वाटलं की यार हे मग ते अजून ते पुढचा पॉईंट हे ट्रिगर झालं की यार ज्याच्या समस्या त्यांनी जर अजून शिकलं, अजून प्रोफेशनली ते अजून ट्रेन होऊ शकतं. जसं मी हे काम एवढ्या प्रोफेशनली किंवा का बिल्डअप करू शकलो थोडंफार, कारण माझा लिव्ड एक्सपिरियन्स आहे, मी ते स्वतः बघलं. कदाचित एखादा साऊथ बॉम्बे, साऊथ दिल्लीवाला असतो तो तेवढं नाही होणार, भोगलेला अनुभवलेला असतो. तर तेच मुद्दा घेऊन मग मी पुढं लगेच टीसला पास झालो. मी प्लेसमेंट घेतली नाही. प्लेसमेंट 100% असते टाटाला. बरं, मी बसलो पण नाही, मी रजिस्टर पण कमाल आहे यार. म्हणजे प्लेसमेंट 100% प्लेसमेंट घेतली नाही, बसलोच नाही मी प्लेसमेंटला. रजिस्टर करावं लागतं, मी बसलोच नाही. कारण माझी क्लॅरिटी होती. माझ्या बॅचचे खूप जण माझे मित्रमंडळ UPला गेले, चांगलं पॅकेज घेतलं, बाहेर गेले, दिल्लीला गेले, मुंबईला. पण माझं आहे की मला वापस जायचं विदर्भात. कारण मी बाहेर जरी गेलो असं मग करमलं नसतं. म्हणजे तर मी मध्ये केले 1-2 छोटे प्रयोग, पण मी महाराष्ट्रातच केले. म्हणजे ते पण लर्निंग म्हणून. पण मी वापस गेलो विदर्भात. मी माझ्या त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. किती वर्षाचा होतो तुम्ही तेव्हा? मी 2017 म्हणजे 24 नाही, 24 वर्षाचा, 23-24 वर्षाचा. बरं. तर त्याच्यात पण माझा 1 वर्ष ड्रॉपआउट झाला. मी 14ला ॲडमिट घेतलं, 17ला पासआउट झालं, कारण 3 वर्ष लागले. 1 वर्ष मी गावाकडे ग्रामपंचायत लोडलो. त्याच्यावर मी बोलेल वाटतं. राजकारणात पण एंट्री झाली, होता राहिलेली नाही. मला सिस्टमिक चेंजवर पहिल्यापासून विश्वास होता. म्हणजे मला चॅरिटी नव्हती करायची कधी. आपण ग्रामपंचायतीकडे नंतर पण म्हणून हा जो मुद्दा आहे की तुम्ही प्लेसमेंट होती पण तुम्ही ती ना. तर मग मला त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक प्रयोग निघाला की VST म्हणून, विलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन, आणि CM देवेंद्र फडणवीसजींनी ती स्कीम्स काढली होती, चीफ मिनिस्टर फेलोशिप रुरल डेव्हलपमेंट. तर त्याच्यात मग माझा ऑलरेडी डिग्री रुरल डेव्हलपमेंट आहे, त्यांना रुरल डेव्हलपमेंटमध्येच एक्सपर्ट लागत होते. आणि मी आता ते मला माहिती आहे हे मला मिळू शकतं. मग मी अप्लाय केलं. मग मला मी बाय चॉईस यवतमाळ मागून घेतलं त्यांच्याकडून. बरं. की मला यवतमाळ द्या म्हणून, आणि त्यांनी दिलं मला ते अलोकेट करून. कारण की यवतमाळ यासाठी निवडलं की मी रुरल डेव्हलपमेंट शिकत असताना साईनाथ असेल किंवा भरपूर सारं मी लिटरेचर आणि भरपूर सारे असाइनमेंट मी या अनुषंगाने केलं होतं की शेतकरी आत्महत्या. माझा बाप स्वतः शेतकरी. आणि तुम्हाला माहिती आहे की विदर्भ नंतरच्या काळात मराठवाडा हॉटस्पॉट राहिलेला आहे शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत. ते माझं होतं की यार विदर्भाचं सेंटर पॉईंट यवतमाळ येतो, म्हणजे पश्चिम आणि पूर्व विदर्भ. ते मला म्हणून मी यवतमाळ मागून घेतलं. आणि तिथे एक सोशल वर्क कॉलेज आहे, BSWचं बॅचलर ऑफ सोशल वर्क. तर तिथे माझं एक चांगलं बॉन्डिंग होतं, कारण की मी मेळघाटात जेव्हा काम करायचो तिथले व्हॉलेंटियर यायचे. आणि शहरातले व्हॉलेंटियर आणि ते व्हॉलेंटियर त्याच्यात फरक राहायचा. एखाद्या ग्रामीण भागातल्या कॉलेजच्या व्हॉलेंटियरला तो एकटा जाऊन ते अख्खं गाव मोबिलाइज करायचा.
शहरातले आमचे 4-5 जण जरी पाठवले त्यांना मग तरी व्हायचं नाही. ते कारण सांगायचे. मग ते एक आकर्षण होतं. मग एकलव्याचं पायलट त्या कॉलेजला सुरू केलं. अच्छा. कालच मी मीटिंग केली पुण्यात, तर तिथले काही आमचे सिनियर विद्यार्थी आले, ते आता डालबर्गमध्ये काम केलंय, वेगवेगळ्या ठिकाणी गेले तिथून शिकून. तर ते सुरुवातीला मग मी काय करायचो, फेलोशिप पण करायचो माझी, तिथं पण मी काही प्रयोग केलेत. पण मी विकेंडला मग क्लास घ्यायचो या विद्यार्थ्यांचे यवतमाळ, कारण की मग तिथून 20-25 किलोमीटरचं अंतर होतं. आणि मग ते हळूहळू आणि पहिल्या बॅचला मला रिझल्ट आले. जेव्हा आम्ही 7-8 विद्यार्थ्यांना ट्रेन केलं तर सगळे प्लेस झाले. मला तुमचा अप्रोच फार महत्त्वाचा वाटतो की पेबॅक करण्यासाठी आपल्याला आपण जे शिकलोय ते शिक्षण घेतलं तर आपण ते पेबॅक करू शकतो. आणि तुम्हाला जर सिस्टीम बदलायची असेल तर तुम्हाला सिस्टीममध्ये राहावं लागतं. एखाद्या पोझिशनला येऊन ती सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करायला लागतो. इथं ती इलेक्शन येते. ग्रामपंचायत इलेक्शन लढवाविषयी का वाटली होती? हेच कारण होतं की आपण या सिस्टीममध्ये राहून बदलूया. काय झालं होतं मध्ये? नाही, सिस्टेमिक चेंज हा आहे ना, की मला पहिल्यापासून एक थोडी क्लॅरिटी होती. कदाचित मेळघाटच्या कामामुळे, कदाचित वाचनामुळे, किंवा मी हे जे सगळं साहित्याचा उल्लेख करतोय की चॅरिटी अप्रोच नव्हता, की कोणाला म्हणजे चॅरिटी म्हणजे की दान मागायचं, दान किंवा एक शॉर्ट टर्म ते म्हणतात ना की दान करायचं. हां, म्हणजे नाही, ते एक म्हण आहे ना फेमस, कुठली तरी चायनीज आहे का माहीत नाही, आफ्रिकन आहे, की तुम्ही एखाद दिवशी एखाद्या भुकेलेला मासे देणं, आज मासे देणं एखाद्या भुकेलेला, समजा आज मासे देणं त्याची एका दिवसाची बुक होईल. बरोबर. म्हणजे मासे पकडवणं शिकवणं, मासे पकडणं त्याची परमनंट बुक होईल. आणि ती माशाची इंडस्ट्री चेंज करणं, सिस्टमच चेंज करणं, म्हणजे तुम्ही सिस्टमिक बदल करू शकता. बरोबर. त्याचा आता पुढचा टप्पा वर मी जास्त विश्वास ठेवतो, की बाबा की जे मी म्हणजे इलेक्शनचा पण तोच उद्देश होता, की मला मी काही लोकांसोबत काम पण केलं, सिनियर लोकांसोबत, म्हणजे मी तर नाही बोलणार, पण ग्रामपंचायतचा पण तोच उद्देश आहे की आमच्या गावातल्या ज्या अडचणी होत्या, म्हणजे बेसिक काही MG असेल, घरकुल असेल, मग ते प्रत्येक सिस्टम आहे की बा आपल्याकडे ती लढाई आहेच आयरे वर्गाची, आणि किंवा ज्याला जो खरा लाभार्थी त्याला त्या गोष्टी भेटत नाहीत, ती आपल्याकडे आहे. आणि मग तेच मुद्दे घेऊन मग शिक्षणाचं मग आमचा एक तुम्हाला सांगतो, त्यावेळेस बहुतेक भरपूर मीडियाने पण ते कव्हर केलं होतं, कारण त्यावेळेस आम्ही बिझी होतो, पण आम्ही मॅनिफेस्टो लिहून दिलं सर. आता तुम्हाला दाखवेल, माझ्याकडं असेल कुठेतरी सोशल मीडियाला, स्टॅम्प पेपरवरती पण तहसीलदाराच्या सहीनी, कदाचित पहिली ग्रामपंचायत असेल आमची ती महाराष्ट्रातली, की जिना आम्ही इलेक्शनच्या अगोदर स्टॅम्प पेपरवर जाहीरनामा लिहून दिला. क्या बात आहे. बरं. एक 20 पॉईंट अजेंडा आम्ही लिहून दिला, की पहिलाच मुद्दा की गावात तरुणांसाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ग्रंथालय असेल, मग जलसंधारणाची कामे, सगळेच मुद्दे त्यात कव्हर होते, जे मी ग्रामीण विकास म्हणून शिकलो होतो टीसमध्ये. बरोबर. ते सगळं मी इम्प्लिमेंट, म्हणजे प्रॉपरली जे थिअरी शिकलो ते प्रॅक्टिसमध्ये आणायचं. तर ते इलेक्शन हारलो, पण माझ्या आयुष्यातला मी म्हणेल तो सगळ्यात चांगला माझ्यासाठी धडा आहे. कुठल्या अर्थानं? सगळ्याच अर्थानं. म्हणजे काय डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये म्हणजे मला नाव नको त्याच्यातली, नाव नाही, पण एक काहीतरी करू पाहणारा मुलगा जेव्हा इलेक्शन उभा राहतो, इलेक्शनला स्टॅम्प पेपरवर तुम्हाला तुमचा जाहीरनामा सांगतो की मला हे करायचं गावासाठी, असं असून सुद्धा जेव्हा एखादा मुलगा 20-22 वर्षाचा इलेक्शन हारतो तेव्हा त्याला काय वाटत असतं? त्यावेळेस मी खूप हे होतो सर, की मला असं वाटतं की सगळंच चांगलं आहे. म्हणजे मी थोडासा असं म्हणतो गांधीयन थॉट्स असं म्हणू शकतो किंवा, पण ते सगळं गळून पडलं माझं, की मला किंवा लोकांना वाटतं की शिक्षण आरोग्य महत्त्वाचं विषय नाही. लोकांना सिमेंट महत्त्वाचं आहे, लोकांना बाकी प्रश्न महत्त्वाचे आहेत. म्हणजे आमच्या ऑपोजिशननं काय गोष्टी केल्या, काय वाटलं, काय केलं, कसं केलं, आम्ही फक्त जो आमचा अजेंडा आहे किंवा काय आम्ही नवीन प्रयोग करून केलं. म्हणजे आम्हाला असं वाईट नाही, आजही आहे रिस्पेक्ट किंवा ते आहे, किंवा आता शिक्षणाचं काम आहे ते सगळं सुरू आहे. पण मला तिथं मग मी क्रिटिकली विचार करायला लागलो सोसायटीबद्दल पण, की यार नाही, सगळ्यांच्या आपापल्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आयुष्यातल्या, त्या आपण समजून काम केलं पाहिजे. माझा मुद्दा इथंच आहे की बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला द्यायचं असतं, पण ते घेण्यासारखी प्रजा पण लागते. मग तुम्ही जेव्हा हे काम सगळं करत होता तेव्हा तुम्हाला सगळे अशीच प्रजा मिळाली? म्हणजे नाही, सगळी नाही. आता माझ्या एक चांगली काय कारण माझ्या गावात अशी टीम तयार झाली, म्हणजे आजही की माझ्या गावातून नंतर एक 8-10 विद्यार्थी बाहेर निघाले, ते नंतर टाटा इन्स्टिट्यूटला शिकले, पुण्यात येऊन शिकले, आता वेगवेगळ्या ठिकाणी फेलोशिप करतायत, गांधी फेलोशिप असेल किंवा वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आता टाटा इन्स्टिट्यूटमधून पोखरासारखा गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट काम करतायत, त्यांच्या लिडरशिप तयार झालं. आज 10 वर्षानंतर माझी गावात गरज नाही, गावाच्या विकासात त्यांचा रोल असतो. आज ग्रामपंचायतमध्ये त्यांची एक लिडरशिप आहे,
मला बोलायची पण गरज पडत नाही, मी लक्ष पण नाही, कारण माझं काम मी माझ्या कामात जातो. तर मला ती गोष्ट समाधानाची की बाबा म्हणजे मी ते त्या प्रोसेस ते तरी केलं नाही, त्या प्रोसेस नंतर ते तयार होऊ शकलं. कारण मी एखादं असतं ना की फ्युडल किंवा बलाढ्य, त्याला आपण लढण्याची धमक ठेवतो. आम्ही ती लढलो, आम्ही कुठेच कॉम्प्रोमाइज, विचारात कॉम्प्रोमाइज झालो, कुठेच कॉम्प्रोमाइज नाही, आणि ते टिकून ठेवलं आणि त्या पोरांनी ते हेरलं आणि त्या पोरांनी ते पुढे लावून धरलं. एखादा, मी यातनं पुढे येतो, एखादा पराजय आपल्याला खूप काही शिकवतो. हे इलेक्शन जे हारला तुम्ही, त्यातनं शिकलं काय तुम्ही? काय ठरवलं की हे आता आपण शिकलोय? काय गोष्टी शिकल्या किंवा काय खोणगाट मनाशी बांधली की नाही यापुढे आपण अशा पद्धतीने जायचं, हे असं नाही वर्कआउट होत आहे, आपण आता असं करून बघूया? त्या एक मी आज कदाचित मी हे बोललो नाही कधी, म्हणजे मित्रमंडळीमध्ये बोलतो, पण ते एक होतं की माझा पॉलिटिकल सिस्टमवर म्हणजे व्यवस्थेवर माझा विश्वास आहे. म्हणजे आपण क्रिटिक करू शकतो, शिव्या घालू शकतो, पण माझा विश्वास आहे की शेवटी व्यवस्थेशिवाय म्हणजे पॅरलल म्हणून मी किती काम करणार. व्यवस्थेचा भाग व्यवस्थेला ॲडव्होकेसी, पॉलिसी इंटरव्हेन्शन हे तुम्हाला करावंच लागेल तुमच्या समाजात. जर भारत हा एवढा मोठा देश आहे, म्हणजे आज युरोपमध्ये तुम्ही छटाकभर देश असतात, म्हणजे आपला जिल्हा म्हणजे तुमचा कोल्हापूर सातारा म्हणजे एक देश आहे तिकडे. तिथं आपण तर तिथे तुम्हाला काम करायचं तर तुम्हाला सिस्टमिक बदलच लागतात. म्हणून माझा पहिल्यापासून तो अप्रोच राहिलेला आहे. पण एक शिकलो सर मी, मला वाटतं की माझी लिमिटेशन्स जे आहे ना, मी खोटं नाही बोलू शकणार, मी माझ्या इथिक्स मॉरलसोबत कॉम्प्रोमाइज नाही करू शकणार. तर मला असं वाटलं की त्या एका इलेक्शन नंतर मला म्हणलं इलेक्ट्रल पॉलिटिक्स हा आपला विषय नाही. खोटं न बोलणारा माणूस आजच्या जगात, आपल्या प्रिन्सिपल्सशी कुठलाही तडजोड न करणारा व्यक्ती सर्वाईव्ह होऊ शकतो? त्रास होतो, पण सर्वाईव्ह होऊ शकतो. त्रास होतो, खूप प्रचंड त्रास होतो. मी सध्या त्याच याच्यातून जातोय, म्हणजे भरपूर पातळीवर. पण मला कसला त्रास होतोय? कसला त्रास आहे आत्ता? म्हणजे इतका मुलगा हा पुढे आलेला आहे, नावाजलेला आहे, इतकं गुगलवर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, फोर्ब्सनं जी दखल घेतलेली आहे, CMने त्याचा सत्कार केलेला आहे, अशा मुलाला आत्ता कसला त्रास होतोय? सगळ्याच गोष्टी सर इथं बोलू नाही शकणार, पण मला असं वाटतं ना की मी हे काय विचारतोय, मला यातनं काही गॉसिप करायचं नाही, पण अशा मुलाला जर एका सिस्टीममुळे असा त्रास होत असेल तर सिस्टीम म्हणून आपण काय करू शकतो? कदाचित इंटरव्ह्यू आणि कोणतरी बघेल, त्यातनं 4 पर्याय निघतील, कोणीतरी हात देईल. मला हा पॉझिटिव्ह 100%. कसला त्रास होतो आता? नाही, सिस्टमिक बॅरियर्स आहेत सर. म्हणजे जसं आम्ही ज्या घटकांसोबत काम करतो, म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, नोमॅडिक, डिनोटिफाईड, OBCs, इवन कुणबी मराठा, जो आपला आपण हिस्टॉरिकली जर बघितलं शाहू महाराजांचं काम किंवा आमच्याकडं भाऊसाहेब देशमुखांचं काम किंवा कर्मवीर अण्णांचं काम, बाबासाहेबांचं, म्हणजे शैक्षणिक काम सांगतो मी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी किंवा रयत असेल, शिवाजी असेल, शाहू महाराजांनी त्यावेळेस जे आरक्षणाचं ते का. तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये मला असं वाटतं ना की लँग्वेज कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागते. म्हणजे हे इट्स नॉट अबाउट महाराष्ट्र ही पुरोगामी आपण भूमी मानतो, पण लार्ज कंटेक्स्टमध्ये धोरणात्मक जे निर्णय घेतात तो एक ठराविक सामाजिक सांस्कृतिक भांडवल असणारा वर्ग आहे. आणि तिथं माझ्यासारख्याच बरेच ऑब्स्टॅकल्स आहेत. मला तिथं बरंच म्हणजे आजकाल मी थोडा ॲसर्टिव्ह आहे. माझं तुम्ही जर लोकसत्ताचे लेख बघितले किंवा मी जिथं मराठी, हिंदीत, इंग्लिश, द हिंदू वगैरे मी लिहिलं आहे, तिथं माझी लँग्वेज ॲसर्टिव्ह. कदाचित मला ते बोलताना तेवढा मी नसेल कॉन्फिडंट, कदाचित मला तिथं बॅरेस असतील, पण मी लिहिताना ते बऱ्याचदा प्रमाण करतोय. आणि ते आहेत, म्हणजे ते माझ्या इव्हन ऑर्गनायझेशन बिल्डिंगच्या प्रवासात पण आहे. सिस्टीममध्ये आता काय गोष्ट केली तरी या गोष्टी सोप्या होणार आहेत? काय करायला पाहिजे? नाही, मला असं वाटतं की पहिले प्रॉब्लेम रिकॉग्नाइज. म्हणजे आपण सोपी गोष्ट बोलूया. मी CM आहे आणि मी म्हणले राजू सांगा काय करू तुमच्यासाठी, तुम्हाला जे काय त्रास आहे तुमच्यासारख्या मुलांना. मी फक्त राजूबद्दल बोलत नाही, राजू सारखी अनेक मुलं काम करतात वेगळ्या लेवलवर. सिस्टीममध्ये त्यांना काहीतरी त्रास आहे, तो सोडवण्यासाठी मी काय निर्णय घेतला तर त्या गोष्टी सुटू शकतात, चांगल्या होऊ शकतात, पॉझिटिव्ह होऊ शकतात, ज्या राज्याला पुढे नेऊ शकतात. भरपूर सारे सर मुद्दे आहेत त्याच्यात. पण जर मोठी बोलायचं म्हटलं की त्यांना असं नाही म्हणणार की त्यांना पूर्ण सॉल्व्ह होईल, पण मला असं वाटतं की जसं की जे इथिकल मॉरल लिव्ड एक्सपिरियन्स मधून येणारे चांगले लिडरशिप आहे, त्यांना जर स्पेस मिळाला आणि वेगवेगळ्या पातळीवर, तर नक्कीच. मी म्हणजे असं म्हणणार नाही की 100 पैकी 100च म्हणजे हे निघतील, पण त्यातून
एक जाण राहील. आणि पण एक सांगू का, आपल्याकडे आता जे पॉलिटिकल लीडर आहेत हे लिव्ड एक्सपिरियन्स मधनं झालेले असतात. कोणीतरी खूप शेतकऱ्याचा मुलगा असतो, कोणीतरी अत्यंत कष्टात आलेला असतो, कुठला तरी भटक्या विमुक्त समाजात आलेला असतो, पण ते बदलतात नंतर. हो, नाही मी नुसतं राजकारण नाही म्हणत सर, तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियामध्ये काम केलंय, माझा हा नेहमीच डिस्कशन राहिलं. मी पॉलिटिक्सला नेहमी वेगळं ठेवतो, म्हणजे ह्या डिस्कशनमध्ये माझ्यासाठी नाही का म्हणजे माझ्यासाठी डिसिजन मेकिंग स्पेसेस जे आहेत ना, तर मीडियामध्ये मला असं वाटतं की ऑक्सफॅमचा रिपोर्ट आहे, 1% पण समाज जे आपण बोलतो ना आता, कास्ट सेन्ससचा मुद्दा एवढा चांगला सुरू आहे, महत्त्वाचा मुद्दा, की 80% जो समाज इथला, 80-90% समजा जे म्हणतो आपण, त्याचं रिप्रेझेंटेशन किती आहे. ऑक्सफॅमचा रिपोर्ट होता मागे, न्यूज लॉन्ड्रीने काढला होता तुमचा, मी त्याच्या पॅनल पण वर होतो. 1% पण तुम्ही एडिटर बघा इथले कुठल्याही मीडिया हाऊसचे एक्सेप्शनली तुम्ही जर बघितलं तर ते एक ठराविक ओनरशिप आहे. ज्युडिशरी बघा तुम्ही, हायकोर्ट, सुप्रीम, कालच आता जस्टिस गवई सरांचं नाव आलं आहे, पण ते खूप वर्षानंतर, किंवा तुम्ही आदिवासी बघा, तुम्ही भटके विमुक्त बघा, किंवा ओबीसी, किंवा इव्हन कुणबी मराठा बघा, की किती असतात नावं. म्हणजे माझं म्हणणं आहे की मी हे नाही, पण मी जर सायंटिफिक जर डाटा तुम्ही बघितला तर डिसिजन मेकिंग म्हणजे नॉट ओनली ज्युडिशरी, मीडिया, अकॅडमिया बघा, IIT, IIM मध्ये मला सांगा ना तुम्ही, तुमच्या नातेवाईकापैकी कदाचित तुमचं थोडं मोबिलिटी असेल, पण इथं बसलेलं आहे IIT, IIM मध्ये, आपले नातेवाईक, माझे नातेवाईक IIT मध्ये IITI मध्ये सापडतील, पण IIT मध्ये नाही सापडणार. मी ती आपली लढाई. म्हणजे मला असं वाटतं की अकॅडमिया, ज्युडिशरी, पब्लिक पॉलिसी, ब्युरोक्रसी, मला सांगा ना, सेक्रेटरी तुम्ही बघा जाऊन आज मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये, सेक्रेटरी तुम्हाला कोण सापडतील? IAS आहे समजा, पण डिसिजन कोण घेतं? धोरणात्मक पातळीवर डिसिजन घेणारे लोक कोण? सेम अबाउट इव्हन आर्ट कल्चर फील्ड घ्या तुम्ही. पण हे सगळे मुद्दे वन थिंग लेट टू अनदर आहे. अशा पद्धतीने डिसिजन घेण्यासाठी, डिसिजन पोझिशनला येण्यासाठी, डिसिजन घेण्याच्या ती व्यक्ती पण तशी असायला पाहिजे. येस सर. आणि पुन्हा त्या एका खुर्चीवर बसल्यानंतर तुम्ही अमुकच गोष्टींसाठी, तमुकच समाजासाठी असा विचार करून चालणार, खुर्चीच सगळ्यांसाठी आहे. हो, नाही 100%. बाहेर राहून, मी युरोपात राहून एवढं आहे ना, की इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग नावाच्या संकल्पना, किंवा ह्या सोसायटी, बा तुम्ही लक्झमबर्गमध्ये मी होतो मागच्या 2 महिन्यात. तुम्ही पूर्ण करा. सॉरी, नाही माझं म्हणणं की तिथं अरबपती, करोडपती लोक तुम्हाला सापडतील, म्हणजे हे विषय नाही. ते माझं म्हणणं आहे की त्या देशाची इनइक्वॅलिटी जी आहे, हे आपलं कर्तव्य एक समाज म्हणून, एक नागरिक म्हणून, एक देश म्हणून, की जो समाज मागे आहे, जो हजारो वर्षापासून इथं मागे, त्याला संधी देणे. ते नॅचरली, डायरेक्टली, जे एकलव्याचं काम आहे किंवा कुठलंही काम घ्या तुम्ही, ते देशाच्या बिल्डिंगसाठी आहे. म्हणजे जेवढा तो गॅप कमी होईल त्याच्यासाठी. आज भारत पाकिस्तानचा आपण बघतोय, पाकिस्तान आणि भारताची आपली सुरुवात समजा एकाच लेवल आली, आज त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा हलाखीची आहे. त्याचे भरपूर कारणं आहेत. भारतानं भरपूर काही अचीव्ह केलं, पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जिथं आपण आज महासत्ताच्या गोष्टी बोलतोय ना. आपला एक वर्ग आहे, मी आदिवासी समाजाबद्दल बोललो, आजही तिथं लाईट नाही आहे सर, इलेक्ट्रिसिटी नाही. संध्याकाळी आजही तुम्हाला अंधारात झोपावं लागतं तिथं. फॉरगेट अबाउट AI. मला आता मगाशी बोलला की जेवणामध्ये अळ्या सवयीचं झालं. आश्रमशाळेत जाऊन तुम्ही, किती भयंकर आहे आश्रमशाळेत. मी स्वतः राहिलो आता 3 दिवस आश्रमशाळेमध्ये. आमचं जे म्हणजे आता हे आम्ही काम करतोय काही ठिकाणी म्हणजे डिपार्टमेंटसोबत, तर प्रचंड म्हणजे भरपूर सारे मुद्दे आहेत की जे इथं आपण बोलू नाही शकणार. माझे काही बाबतीत हे आहेत लिमिटेशन्स. पण आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहे आता. या सगळ्यामध्ये एकलव्य जे काम करते, मगाशी तुम्ही बोलता आला की तुमच्या गावातली मुलं पण आता बाहेर पडली, शिकून परत गावात आली, तर या आदिवासी पाड्यातल्या मुलांना बाहेर काढणं जे असतं, की शिकायला पाठवणं, त्यांना फेलोशिप देणं, उच्च शिक्षित करणं, एकलव्य कसं काम करतं? सिस्टीम कशी आहे? एकलव्याचं जे पूर्ण मॉडेल आहे ना, सगळं अनुभवातून किंवा लर्निंग अँड लर्निंगमधून बिल्डअप झालेलं आहे. म्हणजे जसं सुरुवातीला मी सांगितलं आहे की आता एकलव्याचं एक वर्षभराचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो, ज्याच्यामध्ये आत्ता आम्ही फुल फ्लेज अवेअरनेस देतो. म्हणजे वेगवेगळ्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये किंवा वेगवेगळ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना अवेअर करतो, आणि नंतर त्यांचे बूट कॅम्प्स करतो 3-4 दिवस. बूट कॅम्प्स म्हणजे असं आपल्याकडे हरिनाम सप्ते असतात ना गावाकडं, त्यात पण तसं 3-4 दिवसाचा बूट कॅम्प्स असतात. तिथं वेगवेगळ्या फील्डचे लोक, म्हणजे मीडियाचं कोणी येईल, कोणी स्टेममधलं येईल, कोणी लॉमधलं येईल, कोणी पब्लिक पॉलिसीमधलं येईल, कोणी मॅनेजमेंटमधलं येईल, असे 7-8 रिसोर्स पर्सन येतात आणि ते मुक्कामी राहतात आणि 3 दिवस वेगवेगळ्या फील्डमध्ये त्यांच्या फील्डमध्ये अवेअर करतात, ग्रुप डिस्कशन करतात, ओरिएंटेशन करतात. ते झालं ट्रेलर.
आणि मग वर्षभराचा मेंटरिंग प्रोग्राम चालतो की ज्या समजा एखाद्या विद्यार्थ्याला लॉमध्ये जायचं आहे, मग त्याला त्या लॉमधला जो नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी असेल किंवा इथला असेल आपलं ILS असेल किंवा कॅम्पस लॉ असेल, CLC दिल्ली असेल किंवा GLC मुंबई असेल, तर असे विद्यार्थी त्यांना मेंटरिंग गायडन्स करतात. किंवा टाटाला जायचं असेल किंवा अजिम प्रेमजी जायचं असेल किंवा विदेशात पण सेम सिस्टम आहे आमचं, म्हणजे आम्ही जे ग्लोबल बात आपण बोलू वाटलं सेपरेटली, पण हे आमचं एक मेंटरिंग मॉडेल आहे. आणि नंतर ज्यांना जास्त ट्रेनिंगची गरज आहे, ज्यांना असं वाटतं आपल्याला आपण अजून ट्रेनिंगची गरज, त्यांना आम्ही 2-3 महिन्याचं आमच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या आता आदिवासी आश्रमशाळांमध्ये आम्ही ट्रेनिंग देतोय. तर ते हे ट्रेनिंग तुमचीच माणसं देतात, तुमची मंडळी, तुमचा हो ते स्टाफ. आमच्याकडे आता जवळपास 25 लोकांची फुल टाइम टीम आहे. म्हणजे वी स्टार्ट. आणि आतापर्यंत किती मुलं अशी बाहेर गेलीत उच्च शिक्षण? आता जवळपास 4,000 विद्यार्थ्यांना आम्ही ट्रेन केलं गेल्या 8 वर्षात. 4,000 विद्यार्थ्यांना. वा. हो, बूट कॅम्प आम्ही 60 पेक्षा जास्त बूट कॅम्प्स केले. पण बूट कॅम्प्समध्ये ट्रेन झाल्यानंतर ते काय कॅपॅसिटी येते त्यांच्यामध्ये? हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जे आहेत ना की आता आमच्याकडं आम्ही सर्वे केले आहेत काही की आमच्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो त्याला हार्डली आपले जे ट्रॅडिशनल फील्ड्स आहेत, BA BSc BCom समजा, आमच्याकडे आता किमान 10 फील्ड माहीत होतो, तो स्वतः कम्प्युटर असतो, मग त्यावर पण आम्ही काम करतो. किंवा तुझी आवड काय आहे, समजा तुला आर्टमध्ये जायचं आहे, फाईन आर्ट्समध्ये जायचं, मग JJ स्कूल ऑफ आर्ट किंवा वेगवेगळे BFA वगैरे कोर्सेस, तर ते आम्ही नॅचरली ते एक प्रोसेस आहे ती तयार होत आहेत. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही त्यात अजून फुल प्लेस, आम्ही स्वतःला अपडेट करतोय. आता AI आहे किंवा BCA मध्ये पण खूप व्हेरिएबल्स, तर ते पण लिबरल आर्ट्स आहे, इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीचं पण 4 year डिग्री, त्यानुसार पण आम्ही काम करतोय. प्रायव्हेट युनिव्हर्सिटीसोबत पण आमचं बोलणं सुरू आहे आता की तिथे आपण कसं ॲडव्होकेसी करून आपले विद्यार्थी पडू शकतो. आणि हा बूट कॅम्प केल्यानंतर मुलं तिथं जाऊ शकतात, म्हणजे ऍडमिशन घेऊ शकतात, तेवढी त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही. बूट कॅम्प्सवर नाही होत पास. मेंटरिंग खूप महत्त्वाचं. मेंटरिंग माझा जर प्रवास बघितला तुम्ही त्यावेळेस जर मला कोणी असता माणूस की बाबा फर्ग्युसन कॉलेज, तो जर मला 4-5 वेळेस जरी बोलला असता, मला जर टाटा इन्स्टिट्यूटला मला जेव्हा ॲडमिशन घ्यायची होती, एक ताई होत्या, ते मला फक्त 7 मिनटं बोलले होते फोनवर, 5-7 मिनटं. मला एवढा कॉन्फिडन्स, अरे म्हणलं यार आपलं टाटा इन्स्टिट्यूटचे ताई बोललेत आपलं 5-7 मिनटं. आणि त्याच्यानंतर आम्ही 5-7 मिनिट, आमच्याकडे 200 तासाचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे विद्यार्थ्यांसाठी. मग त्याचं सगळंच करून घेतो आम्ही, म्हणजे एंट्रन्सपासून एंट्रीपासून सगळ्याच गोष्टी. आमच्याकडे टेक्निकल स्किल पण देतो आम्ही पोरांना. आत्ता माझ्या आयुष्यात मी डिग्रीनंतर लॅपटॉप घेतला. आज आमच्याकडे लॅपटॉपची लॅब आहे, 70 लॅपटॉप आहे. तिथं आम्ही पोरांना एक्सेल, PowerPoint सगळ्या गोष्टी, ChatGPT. कुठल्या भागातली मुलं असतात सगळे? आता फॉर्च्युनेटली आमच्याकडं महाराष्ट्रातलं सगळं रिप्रेझेंटेशन आहे आमच्याकडं, सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी येतात. असं नाही की विदर्भ मराठवाडा, आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात बारामतीचे पण विद्यार्थी येऊन ट्रेनिंग घेतलेले आहेत. अच्छा. हां. पण मग क्रायटेरिया काय तुमच्याकडे याचा? आमच्याकडे मोस्टली फर्स्ट जनरेशन, म्हणजे पहिल्या पिढीतला विद्यार्थी असेल पाहिजे. म्हणजे आमच्याकडं मोस्टली सोशो इकॉनॉमिक कल्चरल बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतात. आता आमचं ट्रायबल डिपार्टमेंटचं विशेष काम आहे, त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा टक्का जास्त आहे. आणि मग बाकी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, नॉमॅडिक. तुमच्या एकलव्यमधून गेलेली अशी नावं काय सांगाल तुम्ही की ही पोरं खूप पुढे गेली, आवर्जून सांगाविषयी आहेत कोणी? कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, कोण कुठे? हो, नक्कीच. तर आकाश म्हणून आमचा आत्ता डिरेक्टर आहे एकलव्यमध्ये, तर तो सगळं आत्ता अंडरग्रॅड किंवा आमचं ऑपरेशन लीड करतो. तो स्वतः एकलव्याच्या फाउंडेशन बॅचचा विद्यार्थी होता. तो म्हणजे सेकंड बॅचचा, तो नंतर व्हॉलेंटियर झाला, नंतर टीम मेंबर झाला, नंतर डिरेक्टर झाला. आज तो ISDM सारख्या दिल्लीसारख्या संस्थेत शिकला. म्हणजे तो स्वतः एका प्रोसेसमधून 8 वर्ष तयार झाला. आज तो पूर्ण ऑर्गनायझेशनचं ऑपरेशन लीड करतो. त्याचं वय असेल मॅक्सिमम 26-27. हां. अजून एक विद्यार्थी सांगेल मी, एकनाथ वाघ म्हणून, विचार लोकसत्तात लेख पण लिहिला होता मागच्या रविवारी, की मागच्या वर्षी त्याला हार्वर्डमधून ॲडमिशन भेटलं. अरे वा. तो ह्या वर्षी मागच्या वर्षी हार्वर्डमधून ॲडमिशन भेटलं, पण सिस्टमिक बॅरियरमधून गव्हर्नमेंटच्या थोड्याशा अडचणीमुळे तो जाऊ नाही शकला. त्याला तिथं ॲडमिशन भेटलं, पण इथल्या आपल्या स्कॉलरशिपमुळे अडचण राहिली. ह्या वर्षी आय होप त्याला आज हार्वर्डचं ऑलरेडी दुसरं पण ऑफर लेटर मिळालं आहे पब्लिक पॉलिसीमध्ये. तो ह्यावर्षी हार्वर्डला राहील. आणि आमचे विदेशात नाही म्हटलं तरी 20-25 विद्यार्थी कालच. सगळी फर्स्ट जनरेशन आहे. फर्स्ट जनरेशन म्हणजे या मुलांच्या आधी त्यांच्या घरी कोणीच शिकलेलं नाही, अशी युनिव्हर्सिटी पर्यंत, कॉलेजपर्यंत गेलेली लोक नाहीत, किंवा ज्यांच्या आयुष्यात एज्युकेशनमुळे सामाजिक आर्थिक काही मोबिलिटी आली नाही अशी. पण मग आता ही जी मुलं तुमच्याकडे काम करतात, जो एकनाथ आहे किंवा आकाश आहे, त्यांची सॅलरी, त्यांची स्वतःची स्वप्न अशी मोठी नसतात की पैसे खूप कमवायचे, कोणते जॉब करायचं, असं वाटतच नाही त्यांना? ही सगळी मुलं पेबॅकसाठी झालेली असतात? नाही सर, असतात ना. आता ते फॉर्च्युनेटली ना 100% सगळ्यांच्याच आपापले ॲस्पिरेशन असतात. म्हणून आता मी स्वतः प्रयत्न करतो की आमच्या उदाहरणार्थ अल्टो घेतल्यानंतर मला वाटतंच की आता हॅरियर घ्यावी म्हणून. नाही, म्हणून तर आमच्या मॉडेलला आम्ही सोशल NGO म्हणून बघत नाही, कदाचित सोशल एंटरप्रेन्योरशिप म्हणून हा तुम्ही बोलू शकता.
की माझा पण अप्रोच असतो की बा आमच्या टीममधले विद्यार्थी पण बाहेर पडले पाहिजेत. तर एक ना समजा ग्लोबल कोऑर्डिनेट करत होता, तो आता बाहेर जाईल, तो तिथे शिकेल अजून 2 गोष्टी, तो भविष्यात कुठेही असेल पण तो प्रोग्राम बिल्डिंगसाठी मदत करेल. किंवा आकाश भविष्यात 2-3 वर्षात त्याची इच्छा आहे की पहिले मी तो शिकून आला, दिल्लीला होता तो 1 वर्ष, डेव्हलपमेंट मॅनेजमेंट नावाचा एक कोर्स आहे, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे, तिथं शिकून तो परत आला. तसं ते आमचं किंवा त्याला माझं म्हणणं की त्यांनी पण 2 वर्षात बाहेर जावं, परत शिकावं, ग्लोबल एक्सपोजर घ्यावं, परत येऊन लीड करावं. माझी अपेक्षा आहे की 3 वर्षात मी एकलव्यमध्ये ॲडवायझर म्हणून राहावं, मी रिटायर्ड व्हावं आणि माझं जे लॉंग टर्म स्वप्न आहे विद्यापीठाचं ते मी हातात घ्यावं. काय स्वप्न आहे? मी जे सुरुवातीला बोललो ना की कर्मवीरांना असतील किंवा जे आपल्याकडे वारसा आहे शैक्षणिक, बाबासाहेब देशमुख असतील किंवा पीपल्स एज्युकेशन सोसायटी, याचं पुढचं जे मॉडेल म्हणजे कंटेम्पररी जगाला जे कंटेम्पररी मॉडेल आहे की AI, ChatGPT आहे किंवा म्हणजे मी असं आपण ब्रँड म्हणजे ग्लोबलचं जे आहेत किंवा नुसतं ब्रँड नाही म्हणता येणार, त्यांनी तेवढा दर्जा दिला आहे की ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड. बरोबर. तर इथल्या ज्यांच्याकडं जे सामाजिक आर्थिक भांडवल नाही तशा लोकांसाठी, तशा विद्यार्थ्यांसाठी एक चांगलं दर्जात्मक इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम उभं करावं. कारण की आता प्रायव्हेट विद्यापीठ उभं राहतं सर, आता इथं फ्लेम आहे, तिथे अशोक आहे, त्यांच्या फीज आज खूप आहे, 10 लाख 20 लाख. ते नाही अफोर्ड ना. तिथं आमच्या विद्यार्थ्यांचं आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांचं ते 15-20 वर्षाचं इन्कम नाही, ते कसं इन्व्हेस्ट करणार. तर तेवढ्या ताकदीचं त्याच्यापेक्षा उज्ज्वल म्हणेल मी की तसं माझं एक स्वप्न आहे की ते सेंट्रल इंडियामध्ये मी तसा इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझमचा विचार करतो आहे. आणि तिथे हा सगळा जो सेंट्रल इंडिया म्हणजे जो मोस्टली ट्रायबल बेल्ट येतो किंवा हा आपला जो, आणि तिथं भारतभरातून आता आमच्याकडे ऑलरेडी एकलव्यमध्ये 25 राज्यातले विद्यार्थी येऊन गेले ग्लोबल प्रोग्राममध्ये. आत्ता आमचा नागपूरला कोर्स सुरू आहे, तिथं 8-10 राज्यातले विद्यार्थी आहेत. तर आता एक हे ट्रेलर आहे असं समजा तुम्ही. बरं, पिक्चर बाकी आहे. अच्छा, शेवटी 2 प्रश्न विचारतो मग आपण थांबूया. या सगळ्या सिस्टीममधनं काम केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की रिझर्वेशनची गरज आहे अजून? हा खूप मोठा वाद आहे. बरोबर आहे. कदाचित हे जर तुम्ही टाकलं तर मला अजून लोक 2 शिव्या देऊ शकतात, पण मला याच्यावर क्लिअर माझी भूमिका राहिलेली आहे की काय ना सर की रिझर्वेशन हा काही गरिबी निर्मूलनाचा प्रयोग नाही आहे, पॉवर्टी इलेव्हेशनचा प्रोग्राम नाही. जगात कुठेही जा तुम्ही, म्हणजे आफ्रिकेत जा, मी आफ्रिकेत राहिलो आहे किंवा कुठेही जा, ते तर मी मागाशी बोललो की जो समाज मागा आहे त्याला पुढे जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी मेकॅनिझम सेट करावं लागतील. रिलेची रेस असते ना आपण की आपण ठरतो ना पुढे. मला असं वाटतं की हे तसं सिस्टम आहे की जिथे आपण एक समाज मागा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण आता भटक्या विमुक्तांमध्ये गेले, मी मागे लेख लिहिला होता की भटक्या विमुक्तांमध्ये जर तुम्ही कैकाडी, वडर किंवा अजून त्याच्यातले छोटे मोठे छप्परबंद मुस्लिममधल्या जे कॅटेगरी आहे तिथं सर फॉरगेट अबाउट हायर एज्युकेशन, 10वीत पोहोचणारा 1% पण नाही. 10वीत पोहोचणारे त्यांच्या समाजातले विद्यार्थी 1% पण नाही. मी डिग्रीबद्दल बोलतच नाही. विदिन मागे जस्टिस नाव विसरतोय पण कमिशनचा रिपोर्ट आहे की विदिन ओबीसीच्या ज्या कॅटेगरीज, सेंट्रल गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, म्हणजे त्यांनी प्रॉपरली गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आणि पब्लिक सेक्टरचा डाटा काढला आहे जॉबचा. तिथे आजही त्यातल्या मोर दॅन 50% कॅटेगरीज ज्यांच्याकडं ते पेनिट्रेटेड झालं नाही, म्हणजे ते पोहोचलंच नाही, डेमोक्रेटाईज झालं नाही. तर माझं म्हणणं आहे की आणि आपण लढतो कशासाठी ना. आज पब्लिक सेक्टर जॉब म्हणजे मेनली आरक्षणाचा काय विरोध होतो की जॉब्स, सरकारी नोकरी. मला सांगा ना आज किती टक्के सरकारी जॉब्स आहेत? किती टक्के? 1-2% पब्लिक सेक्टर जॉब्स किती आहेत ना. आणि त्याच्यात पण गव्हर्नमेंट म्हणजे लॅटरल एंट्रीज किंवा या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं हा डिबेटचा विषय नाही, हे म्हणजे हा फार अर्धवट डिबेटवर मला वाटतो. मी स्वतः शेवनिंगला गेलो, मी रिझर्वेशनमधून गेलो का? मी सुरुवातीलाच म्हणलं मी आता जर्मनीत गेलो, मी रिझर्वेशनने गेलो आहे का? तर असं नाही. मला एक ते आधार दिला, म्हणजे फाउंडेशन मी समाजकल्याणच्या हॉस्टेलला शिकलो किंवा पुढे गेलो, मी भटक्या समाजामध्ये पण मी पुण्यात आल्यानंतर मी त्या सिस्टममुळे बाहेर पण फेकल्या गेलो ना. करेक्ट. पण मी आजही टिकून आहे ना, म्हणजे मी आज. तर म्हणजे मला असं वाटतंय की हे मला वाटतं तुम्ही जे तुझी म्हण सांगितली ना, भुकेलेला मासे देणं, त्या तुम्ही आजची भूक भागवता, उद्याचं काय, त्याच्यापेक्षा त्याला सिस्टीम मासे पकडायला लावणं. मला तेच वाटतं की म्हणजे काही जे प्रोग्राम्स आहेत त्याच्याबद्दल नक्कीच डिबेट होऊ शकतो की जसं म्हणजे सरकारनं पण ते धोरणं आहेत, म्हणजे इथं बोलायला नाही पाहिजे काही स्कीमचे नावं, पण काही जे ती चॅरिटी अप्रोच नसला पाहिजे.
म्हणजे स्वावलंबी सेल्फ म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करा ना स्टार्टअप म्हणजे विद्यार्थ्यांना काही क्रिएटिव्ह गोष्टी करायच्यात किंवा AI किंवा असे जर्मन लँग्वेजचा माझा चांगला उपक्रम सुरू केला गव्हर्नमेंटने, खूप चांगले पोरं शिकतात, आमच्या एकलव्यमधले काही पोरं शिकतात. तर तशा गोष्टींवर तुम्ही इन्व्हेस्ट करा, ना की तुम्ही मग 1,000 2,000 3,000 द्या आणि मग तुमचे काही त्यातून खेळ साधा. उद्या समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलं की आमच्या सिस्टीममध्ये या, हे आपण सगळं करूया, तुम्ही एका पोझिशनला या, इथं काम करा, तर चाल नाही ते नाही असं म्हणजे त्याच्यासाठी नक्कीच म्हणजे त्याचा पौधा असं नसतं की अनपेक्षित प्रश्न होता त्यांना. हां, अनपेक्षित म्हणजे सिस्टम. तुम्हाला एक उदाहरण देतो मी. RS प्रवीण कुमार होते म्हणून, ते IPS होते. म्हणजे मला तुम्ही विचारल्यानंतर ते आठवलं. म्हणजे ते RS प्रवीण कुमार हे IPS ऑफिसर होते. त्यांनी तेलंगणा सोशल वेलफेअर रेसिडेन्शियल स्कूल नावाचा एक उपक्रम आहे, त्यांचं सोशल वेलफेअर डिपार्टमेंट म्हणता येईल. आणि तिथं 400 ते 500 म्हणजे 300हून जास्त आश्रमशाळा आहेत त्यांच्या रेसिडेन्शियल स्कूल. तिथे ते डायरेक्टर झाले. IPS माणूस त्यांनी एक IAS लेवलची पोझिशन किंवा डायरेक्टर लेवलची पोझिशन घेतली आणि त्यांनी असा 10 वर्षात आमूलाग्र बदल केला सर. ते हार्वर्डला जाऊन आले आणि त्यांना ती त्यांना फ्री स्पेस पण दिला. तर त्या सिस्टम आदिवासी आश्रम समाज कल्याण म्हणजे SC ST विद्यार्थीतले हिमालयाचे ट्रेकिंग, दिल्ली युनिव्हर्सिटी किंवा ग्लोबलपर्यंत पोहोचलेत. आणि तिथंच नाही, वेगवेगळ्या म्हणजे विद्यापीठ आणि वेगवेगळ्या कॉलेजेस. तर नक्कीच म्हणजे असं जर सिस्टम माझा म्हणतो तुम्ही जाणार का? 100% विचार करेल मी. मला हे फार महत्त्वाचं वाटतं. कारण काय की हा आपण क्लोजर देऊया, कारण तुम्ही तळागाळातनं आलेला, तुम्ही अनुभवलेला अनुभव, सगळं त्या अनुभवातनं आलेलं आहे. यू नो एव्हरीथिंग. तुम्हाला जग पण माहिती आहे, तुम्हाला स्टेट पण माहिती आहे, तुम्हाला तुमचं गाव पण माहिती आहे. असा जर अष्टपैलू चतुरस्त्र व्यक्ती माझ्याकडे येत असेल आणि तू म्हणत असेल, त्याला जर नॉलेज असेल त्या गोष्टीचं, तर त्याला सिस्टीममध्ये घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्याला निवडणुका लढवायची गरज पडू नये, त्याला सरकारने मानानं त्या पोझिशनला घेतलं पाहिजे आणि त्याचा उपयोग अल्टिमेटली खूप मोठ्या पद्धतीनं होईल. बघता बघता 1 तास झाला आहे. पण मला तुमच्याशी बोलून खरंच खूप महत्त्वाच्या गोष्टी कळल्या आणि तुमचं काम खूप खूप मोठं आहे राजू, खूप मोठं आहे. म्हणजे एक पुरस्कार मिळणं, CMच्या हस्ते पोचपावती मिळणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या पलीकडं आपण सगळे मी कसा मोठा होईन हे बघत असताना माझ्याबरोबर माझ्यासारखे आजूबाजू जे कोणी आहेत ते कसे मोठे होतील हा विचारच मला फार महत्त्वाचा वाटतो. आणि आपण आपापल्या परीनं जरी असे 2-2 मुलं जरी घेतली तरी खूप मोठा बदल घडेल. तर तुमचं एकलव्य इंडियाचं खूप मोठं काम आहे. तुमचे खूप आभार. थँक्यू सर. आणि मला खात्री आहे की येत्या काळामध्ये आणखी काही नवीन घडलं, नवीन युनिव्हर्सिटी ओपन झाली समजा तुम्ही केलीत, तर आपण पुन्हा एकदा भेटू, पुन्हा याच्यावर बोलू. तुमचा कॅनव्हास खूप मोठा आहे राजू, त्या मानानं 1 तास खूप कमी आहे याची मला कल्पना आहे. पण या निमित्तानं अशा एका मुलाचं जगणं आपल्यासमोर आलं हे खूप मोठं आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मित्रमंडळाला वेळ दिलात. तुमच्या सगळ्या कामाला शुभेच्छा. आणि वेळोवेळी गरज पडेल तिथं मित्रमंडळीची आठवण तुम्हाला कुठं आली, या प्लॅटफॉर्मची आठवण आली की आपण या प्लॅटफॉर्मवरनं काही सांगू शकतो, तर मित्रमंडळी तुमच्यासोबत असणार. तर ज्या हक्कानं आम्ही तुम्हाला बोलवलं त्या हक्कानं तुम्ही आम्हाला सांगा. हे असोसिएशन कायम राहायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे आजच्या काळामध्ये. आणि या निमित्तानं राजू आपल्याशी जोडले गेलेले आहेत. माझे सहकारी योगेश बनकर यांनी हा रेफरन्स दिला होता, त्या निमित्तानं आपली भेट झाली. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की हा एपिसोड आवडला असेल तर फॉरवर्ड करा, इतरांनाही यातनं प्रेरणा मिळेल. थँक्यू. भले ते घडो. थँक्यू सर.